पद्धतीनं आपल्या आजूबाजूला चाललेले सामाजिक, आर्थिक, राजकीय तसेच आपल्या काही मूलभूत किंवा आपल्या एजला अनुसरून काही महत्त्वाच्या विषयांवर इथे चर्चा केली जाते. तर तशा पद्धतीचा हा प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्म अंतर्गत आज आपण मैत्री, आकर्षण, प्रेम आणि सेक्स या विषयावरचं संवाद सत्र आयोजित केलेलं आहे. साथीनो, आजच्या या सत्रासाठी आपल्याकडे सचिन थिटे जे मुंबईहून आपल्याला संवाद साधण्यासाठी जॉईन झालेले आहेत. तर त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर हे सेशन फेसबुकला सुद्धा लाईव्ह होतंय. तर तिकडं पण जॉईन होणाऱ्या सगळ्या साथींचं मी मनापासून स्वागत करतो. संवादाला चालू करण्यापूर्वी आज आपल्याकडे आलेले संवादक सचिन थिटे जे मुंबईहून आज आपल्याकडे जॉईन आहेत, त्यांची मी थोडक्यात ओळख करून देतोय. सचिन थिटे मुंबईत भारतीय रिझर्व्ह बँकेत वरिष्ठ सहाय्यक पदावर ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र अन्निसच्या जुबिनी विभागाच्या राज्य सहकार्य पदाचा त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र अन्निसमध्ये मुंबई जिल्हा प्रधान सचिव म्हणून काम पाहताना अनेक बोवाबाजींच्या केसेस त्यांनी हाताळलेल्या आहेत. सध्या ते मुंबईत मैत्री कट्टा नावाचं एक ग्रुप सुरू करून तरुणांच्या मनातील अनेक प्रश्नांवर मुक्त संवाद करण्याचं काम करतायत. त्याचबरोबर युवक क्रांती दल असेल, सहेली, HIV एड्स संस्था असेल, अखिल बुधवार पेठ देवदासी संस्था, चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया यासारख्या संस्था संघटनेत सुद्धा ते कार्यरत आहेत. सचिन सरांचे अनेक विषयावर व्याख्यान होत असतात. त्यामध्ये प्रेमात पडताना असेल, जुबिनी असेल, लैंगिकतेवर बोलू काय असेल, अशा विविध विषयांवर तरुणाईंच्या मनातल्या अनेक प्रश्नांना उत्तर देण्याचं काम अनेक संवाद शाळेतून आजवर त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर सचिन थिटे नावाच्या फेसबुक पेज आणि ब्लॉगवर सुद्धा घरकाम असेल, पॉझिटिव्हनेस, शेअरिंग केअरिंग, मुक्त लैंगिकतेवर बोलू काही, सेक्सवर बोलू काही, अशा अनेक विषयांवर सध्या त्यांची लेखनमाला चालू आहे. तर असं हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आज आपल्याला संवादक म्हणून लाभलेलं आहे. तर त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. त्यांच्याकडे माईक सोपवण्याआधी काही सूचना द्यायच्या होत्या. एक म्हणजे कृपया सर्वांनी आपलं माईक म्यूट ठेवा. या सेशनच्या दरम्यान किंवा सेशन ऐकल्यानंतर आपल्याकडे काही प्रश्न असतील, आपल्या मनात काही प्रश्न उद्भवले असतील, तर तुम्ही ते कमेंट बॉक्स मध्ये जरूर टाका. ते प्रश्न आपण संवादकांपर्यंत पोहोचवू आणि त्याची उत्तर पण त्यांच्याकडून मिळवू. त्याचबरोबर तुम्हाला अशा पद्धतीच्या पुढच्या कार्यक्रमाची लिंक हवी असेल किंवा विवेक वाहिनीच्या तुमच्या भागातल्या युनिटला जोडून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये थोड्या वेळात आम्ही आमचे नंबर सुद्धा शेअर करू. तर तुम्ही आमच्या नंबरला कॉन्टॅक्ट करून आम्हाला संपर्क साधू शकता. इतक्याच सूचना होत्या आणि अधिक वेळ न घालवता अगदीच सगळ्यांनाच उत्साह आहे या विषयाविषयी आणि ऐकण्यासाठी सुद्धा बरेच लोक आतुर आहेत. कारण जवळजवळ 100 लोक आता इथं झूमवर जॉईन झालेले आहेत. मी आता जास्त वेळ घेत नाही. मी सचिनला विनंती करतो की त्यांनी त्यांचं सेशन चालू करावं. ओव्हर. ओके, थँक्यू सौरभ. आणि इथं जमलेल्या आपल्या सर्व मित्रमैत्रिणींचं मी मनपूर्वक आपल्या सेशन मध्ये स्वागत करतो. मला तुम्ही सर्वांनी या ठिकाणी बोलवले यासाठी तुमचं सर्वांचं सुद्धा धन्यवाद. आणि आयोजकांचं खरं तर खूप मनापासून कौतुक आहे की या विषयावर तुम्ही हे सगळं सत्र अरेंज केले आणि खूप जणांना ही संधी तुम्ही मिळवून दिलेली आहे. आज याच्या आधी मला वाटतं इचलकरंजीमध्ये आपण सत्र घेतलेले आहेत आणि प्रेम आणि जोडीदाराची विवेकी निवड याविषयी बोललेलो आहे. आजचं आपलं सत्र जे आहे मैत्री, आकर्षण, प्रेम आणि लग्न आणि त्याच्याबरोबर सेक्स सुद्धा. तर ह्या मोठ्या टप्प्यावर बोलत असताना सुरुवातीला मी फक्त थोडक्यात माझी मांडणी करील. या सगळ्या विषयावर थोडक्यात मी बोलेल. आपल्या प्रश्नोत्तरांमधून अधिक या विषयावर आपण जाणून घेऊ आणि तुम्हाला सर्वांना प्रश्न विचारण्याची संधी जास्तीत जास्त मिळेल असं आपण यातून बघणार आहोत. पण यातून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील याचा आपण पुरेपूर प्रयत्न करणार आहे. सुरुवात करूयात. सगळ्यात पहिलं मैत्री या नात्यापासून आपण सुरू करूयात. मैत्री प्रत्येकाच्या आयुष्यात येणार एक सुंदर नातं आहे. अर्थात हे नातं तितकं म्हणजे भावनिकतेतून सुरू होत नाही. जसं आकर्षण, प्रेम ही नाती जी आहेत ती ज्या उत्कट भावनिकतेतून सुरू होतात. म्हणजे मला कुणाशी तरी मैत्री करताना आता मला याच्या मैत्रीत पडावं किंवा आता याच्याशी मैत्री करावी, हिच्याशी मैत्री करावी अशा भावना माझ्या मनात येत नाहीत. ते अगदी आपसुक सहज आपण एकमेकांसोबत मैत्री करतो. त्याची कारण वेगवेगळी असतात. कधी आपण एकमेकांचे सहकारी असतो कामाच्या ठिकाणचे, कधी शाळेतले कॉलेजचे सहकारी असतो,
कॉलेजचे मित्रमैत्रिणी असतो किंवा कधी आपण एका रूटने प्रवास करणारे असतो, एका ठिकाणी काम करणारे असतो. या सगळ्यातून आपली ओळख होते, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि हळूहळू जशी आपली बॉन्डिंग एकमेकांशी जास्त जुळत जाते तसे आपण एकमेकांचे अधिक जवळचे मित्र बनत जातो. यातले सगळेच मित्र आपल्या जवळचे मित्र बनतात, मित्रमैत्रिणी बनतात असं होत नाही. खूप मोजके मित्रमैत्रिणी आपले अगदी खास, अगदी जवळचे होतात. याचा अर्थ इतरांशी केलेली मैत्री ही आपली खोटी असत नाही किंवा ती मैत्रीची भावना खोटी असत नाही, पण मनातल्या काय आपण जे म्हणतो बॉन्डिंग, एकमेकांशी जुळणं जे असतं ते काहीच लोकांसोबत होतं आणि त्यामुळे ते आपले जास्त खास मित्रमैत्रिणी असतात. आता यातले सुद्धा अनेक कन्सेप्ट आहेत बरं का. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या स्वभावानुसार किंवा प्रत्येकाच्या त्या वेळेसच्या भावनिकतेनुसार आपण आपल्या मैत्रीला, आपल्या नात्याला नाव देत असतो. अनेकांना मैत्रीमध्ये क्राईम पार्टनर असणारे मित्र जास्त आवडतात किंवा जो मित्र माझा क्राईम पार्टनर असेल तो माझा बेस्ट फ्रेंड, असे अनेकदा पुढे जाऊन सुद्धा आपण मैत्रीविषयी सांगताना सांगतो की हा माझा लहानपणापासूनचा क्राईम पार्टनर. पण अनेक मित्र आपल्या आजूबाजूला असे असतात की जे आपले क्राईम पार्टनर नसतात, उलट आपल्याला क्राईम पासून बाजूला ठेवणारे असतात आणि त्यांना मनापासून आपली काळजी असते आणि ते आपल्या क्राईम मध्ये पण आपले पार्टनर होत नाहीत आणि आपल्याला सुद्धा त्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. ते सुद्धा आपले खरे मित्र असतात. तसे अनेक वेगवेगळे, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्या मित्रमैत्रिणीसोबत खूप वर्षांपासून खूप क्लोज असतो आणि अचानक नवीन कुणीतरी मित्रमैत्रिणी आपल्यामध्ये येते आणि आपल्या जो जवळचा जिवलग मित्रमैत्रीण असतो त्याचं तिच्याशी जास्त खास किंवा त्या नंतर आलेल्या मित्रमैत्रिणीशी जास्त जुळायला लागतं आणि मग त्यातून पण आपल्याला जेलसी सुरू होते की अरे आम्ही एवढ्या वर्षांपासून आम्ही खास मित्रमैत्रिणी आहोत आणि ही आजकाल आलेला हा मुलगा किंवा ही मुलगी आणि ही याची खास मैत्रीण कशी होऊ शकते, हिची खास मैत्रीण कशी होऊ शकते, आणि त्यातूनही बऱ्याचदा आपल्या मैत्रीमध्ये प्रॉब्लेम सुरू होतात. खरं तर मैत्री, प्रेम या दोन्हीमध्ये एक आणि आकर्षण तिन्हीमध्ये एक कॉमन भावना अशी असते की आपण आपली भावना ही समोरच्यावर कधीच लादू शकत नाही. म्हणजे समजा मला माझ्या मित्राबद्दल खूप जवळीकतेची भावना आहे, अगदी मला असं वाटतं मी तिच्याकरता किंवा त्याच्याकरता अगदी मी जीव सुद्धा द्यायला तयार आहे, इतकी ती माझी जवळची मित्र किंवा मैत्रीण आहे. पण समोरच्याच्या मनात तशीच भावना तुमच्याबद्दल असेल असा आग्रह धरता कामा नये, कारण असं प्रत्येक वेळेस असतंच असं नाही, असं प्रत्येक वेळेस असू शकत नाही. प्रत्येकाची भावनिकता वेगळी, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येकाचा विचार करण्याची सगळी पद्धत आणि प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं असतं. त्यामुळे आपल्याला समोरच्या बद्दल वाटणारी भावना ही प्रामाणिक आहे एवढ्यापर्यंत आपण थांबायला पाहिजे. आपल्याला वाटते तशीच भावना समोरच्याच्याही मनात असायला हवी, असा हट्ट करता कामा नये. तीनही भावनांमध्ये, मैत्री, आकर्षण, प्रेम, तिन्ही मध्ये. म्हणजे मैत्रीमध्ये बघायचं झालं तर आपल्याला दुनियादारी पिक्चर सगळ्यांना आठवत असेल. दुनियादारी मधलं जसं त्या दिग्या जसं श्रेयाला म्हणत असतो तेरी मेरी यारी, तशी तेरी मेरी यारी दिग्याच्या मनातली जी आहे ती श्रेयाच्या मनात प्रत्येक वेळेस असेलच असं नाही. पण आपल्याला चित्रपटांतून फक्त असेच जास्त बॉन्डिंग आपल्या समोर दाखवले जातात की दिग्याला जसं वाटते तसं श्रेयालाही वाटते आणि मग दोघं कसे एकमेकांचे जीवलग मित्र होत आहेत आणि अगदी मग दोघं एकमेकांसाठी जीव द्यायला कसे तयार होतात आणि मग ही म्हणजेच खरी मैत्री असे आपल्या समोर एक राहतं आणि मग आपल्या मित्रांकडून सुद्धा किंवा मैत्रिणींकडून सुद्धा जवळचे आपण अशीच अपेक्षा करत राहतो. तर असे सगळ्यांच्याच मनात आपल्या मनात आहे तशी भावना असू शकत नाही, हे पहिलं मैत्रीच्या बाबतीत आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढे जाऊन पुढचा टप्पा येतो मैत्रीतून, जेव्हा आपण एकमेकांचे खूप चांगले जवळचे मित्र आहोत, मैत्रिणी आहोत किंवा मित्रमैत्रीण आहोत, त्यावेळेस बऱ्याचदा आपल्या काही मित्र किंवा मैत्रिणीच्या मनात किंवा आपल्या सुद्धा मनात आपल्या मित्रमैत्रिणीविषयी मैत्रीपेक्षा काहीतरी अधिक पुढचं असं आपल्या मनात येत असतं आणि आपल्याला असं वाटत असतं की हे मैत्रीच्या पुढचं आहे. मग हे प्रेम आहे का, हे आकर्षण आहे का, की ही मैत्रीच आहे फक्त, या बाबतीत आपण अनेकदा कन्फ्यूज असतो, गोंधळात असतो. या बाबतीत खरं तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जर आपण हेट्रोसेक्शुअल असू, भिन्नलिंगी आकर्षण असणारी व्यक्ती असू, तर कोणत्याही मुलाला, कोणत्याही मुलीविषयी, मग ती त्याची स्वतःची मैत्रीण, जवळची मैत्रीण असो, लांबची मैत्रीण असो किंवा फक्त कॉलेजमधले एखादी सहकारी असो, आजूबाजूची सहकारी असो, त्यांच्याबद्दल आकर्षणाची भावना असणं हे खूप साहजिक आहे. तसंच मुलींच्या बाबतीत सुद्धा मुलांच्या बद्दल अशी भावना असणं खूप साहजिक आहे. त्यामुळे माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणी बाबतीत माझ्या मनात आकर्षणाची भावना असू शकते की नाही, तर 100% असू शकते. प्रत्येक वेळेस असेलच असं नाही, पण जर असेल तर त्यात चुकीचं काहीच नाही, वाईट काहीच नाही, हे अगदी नैसर्गिक आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस
आपल्या जवळच्या मित्र किंवा मैत्रिणीच्या बाबतीत आपल्या मनात अजिबातच आकर्षण नसेल आणि आकर्षण नसायला पाहिजे असं जे काही आतापर्यंत आपल्या डोक्यात असेल तर ते काढून टाकायला पाहिजे. ते असू शकतं हे मान्य करायला पाहिजे. पण फक्त हे आकर्षण आहे म्हणजे मैत्रीपेक्षा अधिक काहीतरी वाटतंय मला म्हणजे ते प्रेम आहे का असं लगेच म्हणता कामा नये. प्रेमाकडे जाण्यासाठी अजून बरेच टप्पे गरजेचे असतात जे आपण पुढे हळूहळू बघणार आहोत. पण अशी भावना मैत्रीमध्ये असू शकते इथपर्यंत आता आपण बघूयात. याच्या पुढच्या टप्प्यावर आकर्षणाची भावना. आकर्षणाच्या भावनेमध्ये ही भावना खूप तात्कालिक असते आणि अगदी चटकन आपल्या मनात येणारी भावना असते. म्हणजे त्याच्यावर अनेक गाणी चित्रपटांतली किंवा बहुसंख्य चित्रपट आणि गाणी फक्त आकर्षणाच्याच भावनेला प्रेम म्हणून दाखवतात. आणि आपण जे अनेक ऐकलेलं असेल की तूने मारी एंट्री और दिल में बजी घंटी, ह्या ज्या घंट्या वाजतात ह्या प्रेमाच्या नसून आकर्षणाच्या घंट्या असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आंखों आंखों में प्यार हो गया, पहिली नजर में प्यार हो गया, हे जे सगळं भावना आहेत ह्या सगळ्या आकर्षणाच्या भावना आहेत. या आकर्षणाच्या भावना आपल्या मनात असणं अजिबात चुकीचं नाही. याच्या बाबतीत निगेटिव्ह विचार करायची काहीच गरज नाही. उलट जर आपण भिन्नलिंगी आकर्षण असणारी व्यक्ती असू आणि आपल्याला एखाद्या मुलाविषयी किंवा मुलीविषयी आकर्षण वाटत असेल तर ही खूप साधी नैसर्गिक गोष्ट आहे आणि आपण मेडिकली फिट असण्याचे लक्षण आहे. तसंच आपण समलिंगी आकर्षण असणारी व्यक्ती असू तर आपल्याला आपल्या समलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण वाटणं हे सुद्धा साहजिक आहे, नैसर्गिक आहे आणि मेडिकली फिट असण्याचं लक्षण आहे. त्यामुळं प्रत्येक तरुण वयातून गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला कुणा ना कुणाविषयी आयुष्यात अनेकदा आकर्षण वाटलेलं असतं आणि ते खूप नॅचरल असतं, सहज असतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ती भावना सुद्धा खूप रोमॅन्टिक असते, ती भावना खूप आवडणारी असते, गुदगुल्या करणारी असते, मनामध्ये अगदी रोमांच उभे करणारे असते, सगळे शरीरभर आपला काटा येत असतो, आपली छाती धडधडत असते, त्याला आपण दिल धगधग करताय असं म्हणतो चित्रपटांच्या भाषेत. हे असं सगळं आकर्षणाच्या भावनेमध्ये होत असतं आणि हे होणं खूप नॅचरल नॉर्मल असतं. हे सगळं आपण एन्जॉय करायला पाहिजे. याच्या बाबतीत अजिबात गिल्ट घेता कामा नये. हे खूप छान आहे असं म्हणून आपण त्या सगळ्या भावना आपल्या एन्जॉय करायला पाहिजेत. पण ते आकर्षण आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे, त्याला प्रेम म्हणता कामा नये. मग प्रेम कशाला म्हणायचं? आकर्षणातल्या या सगळ्या गुडी गुडी भावना ज्या आहेत, मला समोरच्या एक व्यक्तीसोबत राहायला आवडतं, त्याच्याशी बोलायला आवडतं, त्याला किंवा तिला बघायला आवडतं, त्याचा किंवा तिचा विचार करायला आवडतो, सतत माझ्या स्वप्नात तो किंवा ती येत असते, काही राते करवटे बदल बदल के युही चले गे असं जे चित्रपटातून सांगतात की आपल्या अनेक रात्री न झोपता आणि तिच्या किंवा त्याच्या आठवणीतच जात असतात. तर हे सगळं काय आहे? हे सगळं फक्त आकर्षण आहे. तर मग प्रेम काय? या सगळ्याला जर आपण आकर्षण म्हटलं तर प्रेम काय असतं असे प्रश्न आपल्या मनात असतात. तर ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की आकर्षणाचा हा जो टप्पा आहे हा प्रेमाची कदाचित सुरुवात असू शकते, प्रेमाचा कदाचित हा पाया असू शकतो किंवा कदाचित या ठिकाणी प्रेमाची बीज सुरू झालेली असतील. म्हणूनच आपण आकर्षणाच्या कोणत्याच भावनेला निगेटिव्हली बघायला नको. आकर्षणाचं विचार आपल्या मनात अनेक मुलामुलींबद्दल येऊ शकतात, पण त्या सगळ्या मुलामुलींबद्दल आपल्याला प्रेम होऊ शकत नाही, त्या सगळ्यांबद्दल प्रेम वाटू शकत नाही. प्रेम अगदी काही मोजक्या मुलामुलींबद्दलच वाटतं. त्याला कसं ओळखायचं की आपण प्रेमात आहोत की नाही किंवा हे आकर्षण आहे की प्रेम आहे हे कसं ओळखायचं हे आपण बघूयात. सगळ्यात पहिलं प्रेमासाठी जी बेसिक गरज आहे ती बेसिक गरज प्रेमासाठी तुम्ही एकमेकांच्या सहवासात किती दिवस राहताय, एकमेकांना किती ओळखताय, एकमेकांच्या सवयी, स्वभाव, विचार, आवडीनिवडी हे तुम्हाला किती माहिती आहे आणि तुम्ही एकमेकांचे गुणदोषांसहित एकमेकांना ओळखता का, एकमेकांना स्वीकारताय का आणि त्यानंतर तुम्ही एकमेकांना आवडताय का, या गोष्टी प्रेमामध्ये खूप महत्वाच्या असतात. यातला पहिला मुद्दा जो आहे की आपण एकमेकांच्या सहवासात किती वर्षांपासून आहोत. म्हणजे अगदी चटकन आज मी पाहिलं तिला आणि ती हसली आणि फसली आणि लगेच मला प्रेम झालं असं याला प्रेम म्हणता येत नाही, हे आकर्षण असतं. तिला पाहिलं आणि माझं दिल धगधग करायला लागलं आणि लगेच मी ठरवलं हीच माझी राणी आणि हिच्याशिवाय दुसरं कोणीच नाही, हे आकर्षण असतं, हे प्रेम असू शकत नाही. कारण हे चटकन घडलेलं आहे आणि ते तितकंच चटकन निघून सुद्धा जाऊ शकतं. त्यामुळे प्रेमासाठी सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा असतो तुमचा सहवास. तुम्ही जास्तीत जास्त दिवस एकमेकांसोबत राहिलेले पाहिजेत, तुम्ही एकमेकांना ओळखत असायला पाहिजे. किती दिवस तुम्ही एकमेकांना ओळखताय हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा फक्त किती दिवस असून चालत नाही, तर तुम्ही एकमेकांना किती ओळखताय हा मुद्दा खूप महत्वाचा आहे.
कारण अनेकदा 5-5, 6-6, 10-10 वर्ष या आकर्षणाच्या किंवा ज्याला प्रेम म्हटलं जातं आतापर्यंत, त्या प्रेमाच्या नात्यात राहून सुद्धा अनेकांना आपल्या जवळच्या प्रियकर प्रेयसीविषयी पुरेशी माहिती सुद्धा नसते. अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. म्हणजे अगदी 4-5 वर्षे ती मुलगी प्रेमात होती आणि आता ते लग्न करणार होते आणि रजिस्टर मॅरेजच्या एक आठवडाभर आधी तिला कळतं की त्याचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे. अशी सुद्धा उदाहरणं आपल्याकडे आहेत. अगदी प्रेमातून लग्न झालं आणि लग्नानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली दोघांची वैचारिकता एकदम टोकाची आहे आणि त्यातून पुढे जाऊन घटस्फोट झाले. अशी अनेक उदाहरणं आहेत. अगदी 8-8, 10-10 वर्षे प्रेमामध्ये होते, त्यानंतर लग्न झालं आणि लग्नानंतर लक्षात आले की दोघांच्या मध्ये लैंगिक आवडीनिवडीविषयी खूप तफावत आहे आणि त्यातून दोघांचे डिवोर्स झाले. अशी सुद्धा खूप उदाहरणं आहेत. या सगळ्यांतून काय लक्षात येतं की 8-8, 10-10 वर्षांचा सहवास त्यांचा होता, पण त्या सहवासातून त्यांनी एकमेकांना पुरेसं ओळखलंच नव्हतं. एकमेकांच्या सवयी, स्वभाव, आवडीनिवडी, विचार, वैचारिकता या सगळ्या गोष्टीविषयी त्यांचं बोलणंच झालेलं नव्हतं. त्यामुळे फक्त तुम्ही एकमेकांसोबत राहून उपयोगाचं नाही, तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती, प्रॅक्टिकल गोष्टींवरती तुम्ही एकमेकांशी बोलताय का, एकमेकांना समजून घेताय का, हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. हे सगळं समजून घेत असताना जर तुम्हाला एकमेकांविषयी वाटणारी ओढ अजून वाढत असेल, तुम्हाला एकमेकांची गुणदोष कळत असताना तुम्हाला एकमेकांच्या अधिक जवळ यावं असं वाटत असेल किंवा अधिक जवळ येतोय आपण असं वाटत असेल, जर तुम्हाला हे नातं अधिक आवडायला लागलेलं असेल, तुम्हाला एकमेकांना ओळखून घेताना, एकमेकांविषयी माहिती घेत असताना तुम्हाला अजून छान तुमच्या दोघांचं नातं जर वाटायला लागत असेल, तर असं आपण म्हणू शकतो की तुमच्या नात्यामध्ये आता प्रेमाची भावना यायला लागली, तुम्हाला एकमेकांबद्दल प्रेम वाटायला लागले. आणि मग त्याच्या पुढच्या टप्प्यावरती ती लग्नाची भावना, लग्नाचं नातं. लग्नाची भावना नाही, भावना या फक्त या 3 पर्यंतच असतात, मैत्री, आकर्षण आणि प्रेम. लग्न हे भावनिक नात्यापेक्षा शारीरिक आणि कौटुंबिक आणि सामाजिक नातं जास्त आहे. तर लग्नाच्या टप्प्यावर जाताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत गेल्या काही वर्षांपासून, म्हणून आता आपण लग्नाचे निर्णय घेतोय की आज लग्न करताना आम्हाला एकमेकांविषयी प्रेम वाटतंय. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे आम्ही गेल्या 8-10 वर्षांपासून एकमेकांसोबत राहतोय, नात्यात आहोत, मैत्रीत आहोत, प्रेमात आहोत, पण आज लग्न करताना मला तिच्याविषयी किंवा त्याच्याविषयी त्या भावना नाहीत ज्या सुरुवातीच्या काळात होत्या किंवा ज्या मधल्या काही काळामध्ये होत्या. आज मला लग्न करताना असं वाटतंय की माझ्याकडून काहीतरी चूक होतीये किंवा कदाचित आमचं दोघांचं पुढे जाऊन पटणार नाही. अनेक गोष्टींमध्ये मला याचे किंवा हिचे विचार किंवा स्वभाव काही गोष्टी पटत नाहीयेत आणि त्यामुळे मला लग्न करताना आज तेवढा आनंद वाटत नाहीये किंवा तेवढं आपण त्याला किंवा कम्फर्ट वाटत नाहीये आणि त्यामुळे माझ्या मनात धाकधूक आहे लग्न करू की नको. असं जर असेल तर थांबायला पाहिजे, वेळ घ्यायला पाहिजे. आणि तुम्हाला फक्त प्रेमात आहात म्हणून नाही, तर आज लग्न करताना तुम्हाला एकमेकांसोबत राहावं असं वाटतंय का राहावं असं वाटतंय, याची कारणं तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे. तुम्ही एकमेकांशी सुद्धा बोललं पाहिजे. जर तुम्हाला एकमेकांविषयी काही तक्रारी असतील त्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह केल्या पाहिजेत आणि मग लग्न करायचे की नाही हा निर्णय घेतला पाहिजे. फक्त प्रेम आहे म्हणून लग्न करता कामा नये. लग्नानंतर सगळ्या गोष्टी होतील आपोआप सुरळीत असं अनेक जण म्हणतात, ही अंधश्रद्धा आहे. असं काही लग्नाच्या तांदळांच्या जादू वगैरे नसते किंवा चमत्कारिक असं काही केमिकल भरलेलं नसतं त्या तांदळामध्ये की ते टाकलं की लगेच काहीतरी चमत्कार होईल आणि तुम्ही बदलाल आणि सगळ्या तुमच्या समस्या दूर होतील आणि तुमचं लग्न सुरळीत होईल. असं काही नसतं. तांदूळ मी हा शब्द यासाठी वापरला की सामाजिक म्हणून आपल्याकडे आतापर्यंत वापरलं जातं. खरं तर ते चुकीचं आहे. तांदूळ लग्नामध्ये वापरणं सुद्धा चुकीचं आहे, हे या ठिकाणी मी सांगून ठेवतो. तांदळाऐवजी फुलं वगैरे वापरलं तर जास्त सोयीचं असतं, पण त्या फुलांच्या पाकळ्यांत सुद्धा अशी ताकद नसते की जे तुमच्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकेल. त्यामुळे लग्न ही तुमच्या प्रॉब्लेमवरचं उत्तर नसतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे प्रेम करताना जरी तुम्ही विचार करून केला नसेल, कदाचित आकर्षणातून झालेलं प्रेम असेल, पण लग्न करताना मात्र 100% विचार करूनच केला पाहिजे आणि त्यासाठी प्रॅक्टिकल खूप गोष्टींचा विचार केला पाहिजे. तुमच्या दोघांच्या स्वभाव, सवयी, आवडीनिवडी आणि विचार याच्याच बरोबर तुमचे दोघांचे आर्थिक स्थैर्य याविषयी सुद्धा तुम्ही बोललं पाहिजे. पुढे जाऊन तुमचे पालकत्वाचे विचार आणि इतर सगळ्या गोष्टी, तुमचे भविष्यातले स्वप्न, या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही दोघांनी बोलून घेतलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टीवर तुमचं जुळत असेल तर तुम्ही लग्नाचा निर्णय घ्यायला पाहिजे. आता लग्न झालं नाही म्हणजे आमचं जे प्रेम होतं ते खोटं होतं का, तर असं अजिबात होत नाही. जसं मी म्हटलं की मैत्री, आकर्षण, प्रेम, लग्न या 4 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही मैत्रीत आहात म्हणून एकमेकांविषयी आकर्षण वाटेलच असं नाही, वाटू शकतं हेही तितकं साहजिक आहे, न वाटणे हेही तितकं साहजिक आहे.
आकर्षणात आहात म्हणून तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीच्या प्रेमात पडालच किंवा तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल प्रेम वाटेलच असं नाही. कदाचित वाटू शकतं, त्यावेळेस आकर्षण हा प्रेमाचा पाया असू शकतो. पण आकर्षण अनेक व्यक्तींबद्दल वाटतं, सगळ्याच व्यक्तींबाबत आपल्याला प्रेम वाटत नाही. आकर्षणाच्या खूप पुढचा टप्पा प्रेमाचा असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रेमाच्या टप्प्याकडे जाण्यासाठी मैत्रीच्या मधला गॅप मधून आपण जायला पाहिजे, एकमेकांना ओळखून घ्यायला पाहिजे. आणि पुढच्या टप्प्यावर प्रेम आहे म्हणून लग्न करावंच असा अट्टाहास धरता कामा नये. प्रेमाची भावना प्रेमात असताना तुम्ही दोघांनी एकमेकांसोबत खूप एन्जॉय केलं, खूप चांगले आयुष्य जगलात, म्हणून पुढे लग्नात रूपांतरित झालं नाही तुमच्या प्रेमाचं, म्हणून एकमेकांना दोष देता कामा नये किंवा एकमेकांवरती आरोप करता कामा नये किंवा दुसरं कोणासोबत तरी लग्न केलं म्हणून तिला किंवा त्याला नंतर त्रास देता कामा नये. जर असं होत असेल तर याचा अर्थ तुमचं मनापासून एकमेकांवर प्रेम होतं का याचा विचार केला पाहिजे. प्रेमामध्ये सगळ्यात पहिलं माझं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे ती व्यक्ती सुखात राहील किंवा त्या व्यक्तीच्या मनातल्या भावनांचा आदर करणं हे सगळ्यात पहिलं प्रेम आहे, हे लक्षात घ्या. मला जे अपेक्षित आहे तेच समोरच्या व्यक्तीकडून करून घेणं म्हणजे प्रेम नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. माझं त्या व्यक्तीवर प्रेम आहे म्हणून त्या व्यक्तीने सुद्धा माझ्यावरच प्रेम केलं पाहिजे असा अट्टहास धरता कामा नये, ते सुद्धा प्रेम असू शकत नाही. प्रेमामध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल आदर, प्रेम हे दोन्ही असणं गरजेचं आहे. जर आपल्या मनामध्ये कुठेही समोरच्या बद्दल मालकीची भावना येत असेल, पजेशन येत असेल, जर आपल्या नात्यामध्ये जलसी येत असेल, आपल्या नात्यामध्ये संशय येत असेल, असं काही जर असेल तर लक्षात घ्या की तुम्ही प्रेमापासून दूर चाललेला आहात. कारण संशय, पजेसिव्हनेस, मालकीची भावना या सगळ्या तुम्हाला तुमच्या प्रेमापासून दूर नेत असतात. या सगळ्यांवरती आपण मात करून प्रेमाच्या भावनेकडे गेलं पाहिजे, लक्षात घ्या. प्रेमात असताना अजून एक महत्वाचं असं आहे की माझं एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे म्हणजे मी त्या व्यक्तीवर स्टॅम्पिंग केलं किंवा आता तू माझ्याकडे बघून हसली, मी तुला हो म्हटलोय आणि आता आपण नात्यात काय कमिटेड झालेलो आहोत, त्यामुळे आता आपल्या नात्यावर काय शिक्का लागलाय आणि इथून पुढे आता तू दुसऱ्या कोणत्या मुलाकडे बघून हसायचं नाही किंवा तू इतर कोणत्या मुलीसोबत परत फिरताना दिसायचं नाही, असं एकमेकांवरती बंधनं घालून प्रेम टिकत नाही, हे लक्षात घ्या. खर तर प्रेम बंधनात असतच नाही. प्रेम स्वातंत्र्यात असतं, प्रेम एकमेकांची स्पेस मोकळी मान्य करण्यात असतं आणि प्रेम एकमेकांवरती विश्वास ठेवण्यात असतं. त्यामुळे तुमचा जर एकमेकांवरती विश्वास असेल तर तुम्ही एकमेकांवरती बंधनं घालणार नाही, तुम्ही एकमेकांवरती संशय घेणार नाही किंवा तुमच्या मनात जलसी कोणाबद्दल यायची सुद्धा काही गरज नाही. म्हणजे माझी प्रियसी जर कोणत्या इतर मित्रासोबत पिक्चरला जात असेल तर माझ्या मनात त्यावेळी जर अशी भावना येत असेल की ती त्याच्याबरोबर चित्रपटात किंवा पिक्चर बघायला चालले आणि कदाचित त्या दोघांच्यातच पुढे प्रेम झालं तर काय, अशी जर भावना माझ्या मनात येत असेल किंवा मला असुरक्षित वाटत असेल, माझी प्रेयसी इतर तिच्या मित्राबरोबर जात असेल किंवा बोलत असेल किंवा फिरत असेल आणि त्याने मला असुरक्षित वाटत असेल तर कुठेतरी तुमच्या प्रेमातला विश्वास कमी पडतोय, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर सेम मुलींनाही लागू होतं की आपला मित्र, आपला प्रियकर कोणातरी दुसऱ्या मुलीला बाईकवर फिरवतोय किंवा दुसऱ्या मुलीबरोबर फोनवर तासन तास बोलतोय किंवा त्यांच्यासोबत फिरतोय कुठे, याचा अर्थ आणि यामुळे तुम्हाला असुरक्षित वाटतंय तर याचा अर्थ तुमचा सुद्धा नात्यातला विश्वास कमी पडतोय. जर तुमच्या नात्यात विश्वास असेल एकमेकांबद्दल तर तुमच्या मनात असा विश्वास एकमेकांबद्दल येत नाही आणि प्रियकर प्रेयसी बरोबरच त्यांच्या मित्रमैत्रिणीचा सुद्धा आपण तेवढाच मनापासून स्वीकार करतो जर आपला विश्वास असेल एकमेकांवर. तर हे याच्या पुढच्या टप्प्यावर अनेकदा असं होऊ शकतं की आम्ही गेल्या 4 वर्षापासून नात्यामध्ये आहोत, प्रेमात आहोत, ज्याला आम्ही प्रेम म्हणतोय अशा आम्ही नात्यात आहोत, पण 4-5 वर्षानंतर अचानक तिला दुसरं कोणीतरी आवडायला लागलं आणि मग ती माझ्यापासून दूर जायला लागली. व्हाईस अँड व्हर्सा, म्हणजे अचानक त्याला दुसरं कोणतरी आवडायला लागलं आणि तो माझ्यापासून दूर गेला, तो मला सोडून गेला. याचा अर्थ त्याचं आधीचं प्रेम खोटं होतं आणि त्याने मला फसवलं, धोका दिला, असं आपल्याला अनेकदा वाटत असतं. याही बाबतीत आपण लक्षात घेतलं पाहिजे प्रेम कसं होतं किंवा आपल्याला आकर्षण कुणाबद्दल वाटतं, प्रेम कुणाबद्दल वाटतं आणि या भावना कशा येतात. यासाठी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रेमाची भावना आपण अनेकदा जे म्हणतो की ते छातीत कुठेतरी किंवा दिल धडकता है म्हणजे दिल में भावना आती है, तर दिल कुठे असतो तर आपण अनेकदा डाव्या छातीकडे हात करतो आणि इथे असतो असं म्हणतो, पण हे दिल तिथं नसून किंवा या प्रेमाच्या भावना तिथे तयार होत नसून प्रेमाच्या भावना मेंदूत तयार होत असतात आणि आपल्या मेंदूमध्ये वेगवेगळे रसायन स्रवत असतात. मी फार टेक्निकल भाषेमध्ये जाणार नाही,
पण तिथले जे हार्मोन्स आपले काम करतात त्या हार्मोन्समुळे आपल्या मनामध्ये या भावना तयार होत असतात. तिथलं काही डोपामाइन, सेरोटोनिन, न्यूरोपिनेफ्रेन आणि अनेक त्याच्यामध्ये ऑक्सिटोसिन पण असतं. म्हणजे जास्त ज्यावेळेस आपल्या मनामध्ये एकमेकांबद्दल प्रेमाच्या भावना आणि अगदी पुढे जाऊन एकमेकांची ओढ जास्त वाढत जाते, एकमेकांसोबतच राहावंसं वाटतं, एकमेकांसोबत रोमांस करायला आपल्याला आवडतं, त्यावेळेस आपल्यामध्ये ऑक्सिटोसिन हार्मोन स्रवत असतं. तर या सगळ्या हार्मोन्सचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्याला समोरच्या बद्दल आकर्षण किंवा प्रेम वाटत असतं. हे आपण लक्षात घेऊयात. आणि अनेकदा या आकर्षणाच्या भावनेला प्रेम समजत असताना आपण फारसा विचार केला असतोच असं नसतं. आपण त्या फडणीस ज्याला आपण होतो, 4 हार्मोन्स जे आहेत हे फेरोमोन्स, डोपामिन, नोरेपिनेफ्रिन आणि सेरोटोनिन, यांना शॉर्टकटमध्ये फडणीस असं नाव आम्ही दिलंय. तर या फडणीसच्या प्रभावाखाली जेव्हा आपण असतो तेव्हा अनेकदा आपल्याला कळत नाही की आपण समोरच्या बद्दल म्हणजे खरंच विचारपूर्वक आपण समोरच्याच्या प्रेमात आहोत की फक्त तिला पाहिलं, त्याला पाहिलं आणि लगेच प्रेमात पडलो, एका नजरेत प्रेमात पडलो, असं आहे. आणि बऱ्याचदा आपल्यावर प्रेमाचे असे संस्कार झाले असतात की एकदा तुम्ही कुणाशी कमिटमेंट केलं की ती कमिटमेंट शेवटपर्यंत तोडता कामा नये. आणि एकदा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असाल तर मग ते प्रेम शेवटपर्यंत निभावलं पाहिजे. मग ते कितीही गुणदोष तुम्हाला एकमेकांमध्ये दिसू देत तरी तुम्हाला एकमेकांच्या चुकांना सुद्धा सांभाळून घेता आलं पाहिजे, तरच तुमचं खरं प्रेम, नाहीतर कसलं प्रेम, असे आपलं अनेकदा शिकवलं जातं. आणि याचमुळे काय होतं की आपल्या आकर्षणातून झालेल्या प्रेमाला आपल्याला पुढे ओढत किंवा रेटत न्यावं लागतं. कारण आपण प्रेम केलंय आणि आता मग जरी आपल्याला समोरच्या चुका दिसत असल्या, चुकीच्या गोष्टी दिसत असल्या तरी त्याला आपण नाही कसं म्हणणार, असे विचार आपल्या मनात येत असतात आणि मग आपण ते नातं इच्छा नसताना रेटत नेत असतो. या बाबतीत आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे जे संस्कार आपल्यावर झालेले आहेत की पहिला प्यार ही सच्चा प्यार होता है आणि पहिला प्यार ही आखरी प्यार होता है, या अगदी दादांत खोट्या गोष्टी आहेत किंवा ह्या सगळ्या गैरसमज चित्रपटाने आपल्यामध्ये पसरवलेले आहेत. हे सगळे विचार आपण सोडून दिले पाहिजेत. आणि त्यामुळे कदाचित पहिल्या 3-4 वर्ष तुम्ही जेव्हा नात्यात होतात तेव्हा तुम्ही एकमेकांना अधिक ओळखून घेतलेलं नसेल, एकमेकांविषयी जास्त माहिती नसेल, एकमेकांचे स्वभाव, सवयी, विचार लक्षात आलेले नसतील. पण जे कदाचित 4-5 वर्ष सोबत राहिल्याने तुमच्या लक्षात आले आणि मग आता तुम्हाला कळालं की मला 4-5 वर्षांपूर्वी ज्या भावना होत्या समोरच्या व्यक्तीच्या बद्दल त्या आज माझ्या मनामध्ये नाही आहेत, कारण मला खूप चुकीच्या गोष्टी त्याच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल कळालेल्या आहेत आणि आता आमच्या लक्षात आलं की आम्ही एकमेकांसोबत नाही राहू शकत. आणि त्याच वेळेस तुम्हाला अशी दुसरी कोणतरी व्यक्ती तुम्हाला दिसली की जी तुम्हाला जास्त आवडली आणि मग तुम्ही तुमच्या वैचारिक किंवा स्वभाव, सवयी यानुसार ती व्यक्ती तुम्हाला जास्त क्लोज वाटली आणि तुम्हाला तिच्याबद्दल जास्त जवळीक वाटायला लागली आणि मग तुम्ही आधीचं नातं सोडून दुसऱ्या नात्यामध्ये गेलात. हे सुद्धा खूप साहजिक आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. यातून मग आपण फक्त ती आपल्याला सोडून चाललेली व्यक्ती, तिने आपल्याला सोडून जाऊ नये यासाठी आपण अट्टहास करणं, तिच्या मागे लागणं, तिला दोष देणं, तिला काही धोकेबाज ठरवणं, असं सगळं करण्यात काही अर्थ नसतो. हे पहिलं लक्षात घ्यायला पाहिजे. जर त्या समोरच्या व्यक्तीच्या असं लक्षात आलं असेल की तिला तुमच्याविषयी वाटणाऱ्या भावना आधी ज्या वाटत होत्या त्या आता राहिलेल्या नाहीत, तर तुम्ही जबरदस्ती तिच्या मनामध्ये त्या भावना आणू शकत नाहीत. प्रेम हे कुणाकडून हिसकावून घेऊ शकत नाही. प्रेम कुणालाही आपल्यावर जबरदस्ती करायला सांगू शकत नाही. कदाचित त्या आकर्षणाच्या भावना असतील ज्या सुरुवातीच्या काळात त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल वाटत होत्या, पण आकर्षण सहवासातून कमी कमी होत जातं आणि ते आकर्षण कमी झाल्यानंतर ज्या गोष्टी शिल्लक राहतात त्या तुमच्या एकमेकांच्या सवयी, आवडीनिवडी, स्वभाव आणि विचार असतात. आणि ते जेव्हा एकमेकांना जास्त आवडतात तेव्हा तुम्ही प्रेमाच्या नात्यात जात असता. जेव्हा ते तुम्हाला एकमेकांचे खटकणारे असतात त्यावेळेस तुम्ही एकमेकांपासून दूर जात असता. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्या व्यक्तीला आपण त्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं पाहिजे. तिला आपल्या नात्यात राहावंसं वाटत नसेल तर जबरदस्ती तिला आपल्या नात्यामध्ये अडकवण्यात काही अर्थ नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं, मी शेवटची 5 मिनिटं फक्त आता बोलेल आणि त्यानंतर आपण प्रश्नोत्तर घेऊयात. म्हणजे अर्धा तास माझी मांडणी होतीये. शेवटचा फक्त मी मुद्दा एक सांगेल की तो म्हणजे लव्ह मॅप, की आपल्याला एखादी व्यक्ती कशी आवडते, एखाद्या व्यक्तीच्या आपण प्रेमात, याच व्यक्तीच्या आपण प्रेमात का पडलो, असे अनेकदा प्रश्न आपल्याला किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना वाटत असतात. म्हणजे कधी कधी आपल्या मैत्रिणीला असं वाटत असतं की अरे याने तिच्यात काय असं पाहिलं, तिच्यापेक्षा आम्ही किती बरे होतो, ह्याला काय तिच्यात असं दिसलं की हा तिच्या प्रेमात पडला. किंवा अनेकदा मित्रांना असं वाटत असतं काय याने त्या गबाळात काय पाहिलं, त्याच्यापेक्षा आम्ही किती बरे होतो, हिला तोच का आवडला. तर ह्या मागे काय कारण असतात, आपल्याला काय एखादी व्यक्ती आवडते, तर याच्या मागे आपला लहानपणापासून विचारांतून, संस्कारातून, आजूबाजूच्या परिस्थितीतून तयार झालेला, भावनिकतेतून तयार झालेला एक लव्ह मॅप असतो जो आपल्या मेंदूमध्ये स्टोअर असतो आणि तो लव्ह मॅप या बाबतीत काम करत असतो. त्या लव्ह मॅप मध्ये काय असतं
की अगदी लहानपणापासून आपल्याला कोणाचे तरी केस आवडलेले असतात, कोणाचे तरी नाक आवडलेलं असतं, कोणाचे तरी डोळे आवडलेले असतात, कोणाची चेहऱ्याची ठेवण आवडलेली असते, कुणाची शरीराची ठेवण आवडलेली असते, फिगर आपण ज्याला म्हणतो फिगर आवडलेली असते, कुणाचं शरीर बलदंड शरीर आवडलेलं असतं, कुणाची बॉडी आवडलेली असते, कुणाचं बोलणं आवडलेलं असतं, कुणाचा स्वभाव आवडलेला असतो, कुणाचा एखादा विचार आवडलेला असतो. या सगळ्या आवडलेल्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्या मेंदूमध्ये स्टोअर असतात आणि त्याला त्या सगळ्यांना एकत्रित, त्या सगळ्या भावनेला एकत्रित म्हणून आपण लव्ह मॅप असं म्हणतो. आणि त्या सगळ्या भावनांपैकी काही भावना जर एक मिनिट त्या भावनांपैकी काही गोष्टी, त्या आपल्याला आवडणाऱ्या काही गोष्टींपैकी काही गोष्टी जर आपल्या समोरच्या व्यक्तीमध्ये दिसल्या तर आपल्याला लगेच आपला मेंदू सूचना देतो की अरे हे बघ, तुझ्या लव्ह मॅपशी जुळणारी ही व्यक्ती आहे. आता समजा मला सुरुवातीला पहिल्यांदा जी व्यक्ती क्लिक झाली असं आपण म्हणतो, अर्थात ती सुरुवातीला आकर्षणातूनच क्लिक होते, तर क्लिक होताना ती व्यक्ती कदाचित माझ्या लव्ह मॅपशी 60%, 70%, 80% जुळणारी असेल असं आपण समजूयात. या 70-80% जुळणाऱ्या व्यक्ती बद्दल मला आकर्षण वाटलं आणि मी लगेच तिला प्रपोज केलं, किंवा तिलाही तेच माझ्याबद्दल वाटत होतं, तिने मला प्रपोज केलं, आम्ही दोघे एकमेकांच्या नात्यात कमिटेड झालो. आणि त्यानंतर मला अशी एखादी व्यक्ती दिसली की जी माझ्या लव्ह मॅपशी 90% जुळते, तर त्यावेळेस तुमचा मेंदू तुम्हाला पुन्हा सूचना देतो की अरे हे बघ, तुझ्या लव्ह मॅपशी जुळणारी ही जास्त जुळणारी व्यक्ती आहे. पण आपल्या आतापर्यंतच्या सामाजिक पारंपरिक संस्कारानुसार आपण जेव्हा एका नात्यात कमिटेड असतो तेव्हा आपण दुसऱ्या नात्याचा विचार करत नाही आणि करायचा नसतो असं आपलं सांगितलेलं असतं. आणि एकदा तुम्ही एका नात्यात लॉक झालात की पुन्हा तुमच्या त्या भावनांची किल्ली फेकून दिलेली असते कुठेतरी, आणि मग त्या भावना तुमच्या मनात पुन्हा येऊ शकत नाही. तुमचं धगधग करणारं दिल जे आहे ते एकासाठी केलेलं आहे, आता पुन्हा दुसऱ्यासाठी करायचं त्याला अधिकार नाही असं आपण आपल्या मेंदूला सांगत असतो. पण अर्थात हे अनैसर्गिक असतं, असं होत नसतं. एकाच्या जरी रिलेशन मध्ये आपण असलो तरी अनेक इतर व्यक्ती आपल्याला आवडत राहतात, पण अर्थात मेंदू आपल्या सूचनांचा सुद्धा विचार करतो. आपण सतत विचार करून ज्या सूचना मेंदूला देत राहतो त्या सूचना आणि विचार सुद्धा मेंदूमध्ये स्टोअर होतात. त्यामुळे एकीकडे मेंदूमध्ये स्टोअर झालेला लव्ह मॅप आणि दुसरीकडे मेंदूमध्ये स्टोअर झालेल्या आपल्या सूचनांचे जे काही सगळं सूचना स्टोअर झालेल्या आहेत, यामध्ये मेंदू आपला नेहमी कन्फ्युज होत राहतो. आणि आपण त्यामुळे नेहमी कन्फ्युज होत राहतो की आपल्याला एखादी व्यक्ती जास्त आवडते, किंवा आधी जी व्यक्ती आपल्याला आवडली होती किंवा जिच्या आकर्षणात आपण होतो तिच्यातल्या अनेक आता प्रॅक्टिकल गोष्टी लक्षात आल्यानंतर आपलं ते आकर्षण कमी कमी होत चाललंय. आणि प्रथमदर्शनी जो लव्ह मॅप आपला जुळताना दिसला होता बाह्य अंगाचा, तो आता गुण ज्यावेळेस एकमेकांनी समजून घ्यायला लागलो त्यावेळेस तो कमी कमी होत चाललाय. आणि त्याच वेळेस आपल्याला दुसरी एखादी व्यक्ती अशी दिसते की जिच्या बाबतीत आपला लव्ह मॅप जास्त काम करतोय. अशा वेळेस अनेकदा आपण कन्फ्युज होतो. कधी कधी काही जण यातून स्वतःला सावरतात आणि मग पहिल्या नात्याला सोडून दुसऱ्या नात्याकडे ते जातात आणि त्याला आपण म्हणतो की यांनी पहिल्या नात्यात धोका दिला, असंही आपल्याकडे होतं. हे सगळं आपण समजून घेऊयात. हे सगळं खूप नैसर्गिक आहे, नॅचरल आहे आपल्या कोणाच्या बाबतीत होणं. असं होऊ शकतं. आणि या सगळ्यामध्ये आपल्या डोक्यात असणारे हार्मोन्स, केमिकल आणि आपण कसे विचार करतो, आपला स्वभाव कसा आहे, आपले विचार कसे आहेत, या सगळ्यावरती डिपेंड असतं, हे आपण लक्षात घेऊयात. यात पुढचा टप्पा येतो तो म्हणजे सेक्स. सेक्स ही भावना नॅचरल आहे का, चांगली आहे का, आणि प्रेमामध्ये सेक्स असायलाच पाहिजे का, किंवा प्रेमामध्ये सेक्स असेल तर ते चुकीचं आहे का, यावर फक्त मी थोडक्यात शेवटचे 2-3 वाक्य बोलेल आणि मग आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करूयात. बाकी मुद्दे आपण प्रश्नोत्तरात घेऊयात. तर सगळ्यात पहिला आपण सेक्सच्या बाबतीत एक लक्षात घेतलं पाहिजे. सेक्स, लैंगिक संबंध ही गोष्ट अतिशय नैसर्गिक आहे. ती इतकी नैसर्गिक आहे की आपण पिढ्यानपिढ्या अनेक हजारो वर्षांपासून आपल्या या सेक्सच्या भावनेला समाज म्हणून दाबत आलेलो आहोत आणि फक्त एकाच व्यक्तीसोबत ही सेक्स करण्याची तुम्हाला परमिशन देत आलेलो आहोत. पण तरी सुद्धा अनेकांच्या बाबतीत ही सेक्सची भावना आपल्या मनात येत असते. समाज म्हणून आपल्याला कित्येक वर्षानुवर्ष सांगत आलेले आहेत की फक्त लग्नानंतरच तुम्हाला सेक्स करायची परवानगी आहे आणि ती पण फक्त एकाच व्यक्तीसोबत करायची परवानगी आहे. पण तरी सुद्धा लग्नाच्या आधी कित्येक वर्ष आपल्या मनामध्ये सेक्सची तीव्र भावना असते आणि लग्नानंतर सुद्धा एकाच जोडीदारासोबत ती लैंगिक भावना आपली जी आहे सेक्सची ती पूर्ण होईलच असं नसतं. अनेक व्यक्तींच्या बाबतीत आपल्या मनात ती भावना येत असते. इतकी ती नैसर्गिक आहे. म्हणजे कितीही तुम्ही त्याला दडपायचा प्रयत्न केला, त्यासाठी अनेक सामाजिक पापपुण्याची
लेबल त्याला लावले, संस्कारांची लेबल लावली, अनेक सामाजिक नीती नियम त्यासाठी लागू केले, तरी सुद्धा त्या भावना कमी करू शकलेलो नाही. इतकं ते नैसर्गिक आहे आपण समजून घेऊयात आणि त्यामुळे त्या भावनेचा सर्वात प्रथम आदर करायला शिकूयात. जसं आपण मैत्री, आकर्षण, प्रेम या तीनही भावनांचा आदर करत आलो आहोत, तसंच सेक्स या भावनेचा सुद्धा आदर करायला शिकूयात. ती सुद्धा खूप नैसर्गिक आहे, नॅचरल आहे आणि ती आपल्यामध्ये असणं म्हणजे सुद्धा आपण मेडिकली फिट असण्याचं लक्षण आहे, हे सुद्धा लक्षात घेऊयात. आता पुढच्या टप्प्यावर प्रेमात सेक्स असायलाच हवा का, तर या च मध्ये फक्त अडचण आहे, बाकी असायला काही हरकत नाही. पण असायलाच हवा असा अट्टहास कोणी धरत असेल तर तिथे मला वाटतं थोडीशी गडबड आहे. म्हणजे सेक्स नसेल किंवा तू किंवा ती सेक्सला तयार नसेल याचा अर्थ तुझं माझ्यावर प्रेम नाही असं कोणी अर्थ काढत असेल तर तो चुकीचा आहे. फक्त सेक्ससाठी कोणी प्रेम करत असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे. असं सुद्धा केलं जातं. पुढे आपलं प्रश्नोत्तरादरम्यान मी ते सगळ्या गोष्टी सांगेलच. सेक्समध्ये काही काही गोष्टी सगळ्याला जोडून येतात, पण सेक्सच्या भावना मनात येणं खूप स्वाभाविक आहे. आपल्याला दोघांची मला फक्त एवढं या ठिकाणी महत्वाचं वाटतं तुम्हाला सांगताना सेक्स या भावनेबाबतीत, की सेक्स प्रेमात असो, प्रेमाशिवाय असो, मैत्रीत असो, इतर कोणत्याही नात्यात असो किंवा लग्नानंतर असो किंवा लग्नाआधी असो, एक बेसिक गोष्ट सगळ्यामध्ये असायला पाहिजे सेक्स करताना, ती म्हणजे दोघांचा कन्सेंट, दोघांची मान्यता, दोघांची समान इच्छा आणि दोघांनाही त्यातून मिळणारा आनंद, हे याच्यामध्ये कॉमन असायला पाहिजे. प्रेम आहे म्हणून सेक्स असायलाच हवा का, तर त्यापेक्षा दोघांची इच्छा आहे तर सेक्स असायला हरकत नाही, हे या प्रश्नाचं उत्तर आहे असं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. प्रेमात आहोत पण दोघांची इच्छा नाही, फक्त एकाची आहे, तर ते दुसऱ्यावर लादता कामा नये. दुसऱ्याने पहिल्याच्या भावनेचा आदर केला पाहिजे, दोघांनी एकमेकांच्या भावनेचा आदर केला पाहिजे. माझ्या मनात सेक्सची इच्छा नाही पण समोरच्याच्या मनात आहे म्हणून ती काहीतरी वाईट भावना आहे किंवा तो माझ्याबद्दल असा विचार कसा करू शकतो असं म्हणायचंही काही कारण नाही. सेक्स ही काही वाईट भावना नाही, ती चांगलीच भावना आहे. त्यामुळे कुणी आपल्याबद्दल सेक्सची भावना व्यक्त करत असेल तर त्याच्याबद्दल वाईट विचार करायची गरज नाही. त्याच्या त्या भावनेचा आदर करून त्याला आदरपूर्वक सांगितलं पाहिजे की माझ्या मनात ती भावना नाहीये, त्यामुळे तुझ्या भावनेचा मी आदर करते किंवा आदर करतो पण माझ्या मनात ती भावना नाही. आणि आपण सुद्धा समोरच्या भावनेचा आदर करायला पाहिजे. आपल्या मनात जरी त्याच्याशी किंवा तिच्याशी सेक्स करायची भावना असली तरी समोरच्याच्या मनात नाहीये हे लक्षात घेऊन आपण त्याच्या नकाराचा आदर करायला शिकलं पाहिजे आणि आपण आपली भावना तिथे थांबवायला शिकलं पाहिजे. येस, या ठिकाणी मी थांबतो. अनेक मुद्दे अजून राहिलेले आहेत जे आपण प्रश्नोत्तरामधून येतील. माझ्या अर्धा तासाची मांडणी झालेली आहे, त्यानंतर पुढे आपण प्रश्नोत्तरातून सगळे मुद्दे घेत जाऊयात. येस, थँक्यू. सचिन दादा, आपण या चर्चासत्राचं थोडं स्वरूपच वेगळं ठेवलं होतं. सुरुवातीचा अर्धा तास आपण दिलेल्या काही मुद्द्यांवर सचिन दादानं मांडणी केलेली आहे आणि आता उरलेला सगळा तास किंवा येत नाहीये, व्यवस्थित आवाज येत नाहीये. हा, आला का आवाज आता? जो थोडासा माईक जवळ घेऊन बोल ना सर. थोडा माईक जवळ घ्यावा. हो, चालेल. हा, आपल्या सगळ्यांच्याच मनात या अनेक मुद्द्यांविषयी बरेचसे प्रश्न आहेत. आपण कमेंट बॉक्स मध्ये काही प्रश्न टाकू शकता. आता सेशन चालू असताना काही प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत. वैभवी काही प्रश्न वाचून दाखवेल. वैभवी. नमस्कार सर्वांना. सर, पहिला प्रश्न असा आलाय किरण मोरे यांच्याकडून आहे की आकर्षण कोणत्या वयातील बरोबर, असा पहिला प्रश्न आलाय सर. ओके, याच्यामध्ये लक्षात घेऊयात की माझा आवाज येतोय क्लिअर? आवाज येतोय क्लिअर. हो सर. ओके ओके. हा, आकर्षणाचं कोणतेही वय नसतं, प्रेमाचंही कोणतेही वय नसतं आणि मैत्रीचंही कोणतंही वय नसतं आणि सेक्सचंही कोणतंच वय नसतं. या चारही गोष्टींचं वय कोणतंच नसतं. याच्यातलं फक्त तारुण्याच्या काळामध्ये आपल्या शरीरातले हार्मोन्स जास्त ऍक्टिव्ह असतात. डोपामिन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन हे तयार व्हायचं प्रमाण जास्त मोठ्या प्रमाणावर असतं. आपण ज्याला तारुण्याचं सळसळतं रक्त म्हणतो, रक्त सगळ्यांचं सळसळत असतं. याच्यामध्ये फरक असतो तो हार्मोन्सचा. हार्मोन्स स्रवण्याचं जे प्रमाण आहे, हार्मोन्स तयार होण्याचं आणि त्याचं जे क्रिएशनचं स्पीड असतं ते तारुण्यामध्ये जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे तारुण्यात ह्या भावना जास्त प्रमाणात असतात, पण इतर वयामध्ये सुद्धा त्या भावना असतात. त्यामुळे योग्य अयोग्य असं काहीच नाही. कोणत्याही वयामध्ये आकर्षण, प्रेम आणि मैत्री आणि सेक्स या चारही भावना कोणत्या वयामध्ये असू शकतात. येस, वैभवी. मला आवाज येत नाहीये. माझ्याकडे प्रॉब्लेम आहे का की वैभवीचा येत नाही?
लग्न करणं गरजेचंच आहे का? लग्न म्हणजे फक्त सामाजिक घटना आहे ना, त्याने भावनिक मदत काही होते का? ओके. प्रश्न खूप महत्वाचा आहे. लग्न करणं गरजेचं आहे का? गरजेचं आहे का याच्यामध्ये मला असं वाटतं प्रत्येकाचं याचं उत्तर वेगवेगळं असू शकतं. आपल्या स्वतःच्या विचारांवरती ते डिपेंड आहे. माझी स्वतःची ती सामाजिक तयारी आहे का? खरं म्हणाल तर लग्न हे फक्त सामाजिक कौटुंबिक जास्त असतं. लग्न हे समाजमान्य सेक्स करण्याचं आणि एकत्र राहण्याचं लायसन्स असं म्हणून आपण म्हणू शकतो. समाजमान्य मुलांना जन्म देण्याचं लायसन्स असं म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. जर मला या समाजाच्या या रीतीच मी झुगारून द्यायला तयार असेल, माझ्यामध्ये ती जर तयारी असेल, तर मी 100% लग्नाची काहीच गरज नाही. लग्नाची गरज आता फक्त समाज मान्यता म्हणूनच लागते. आणि तो जर एक आपण निकष काढून टाकला, माझी जर तयारी असेल या समाजाच्या मान्यतेशी मला काही घेणं देणं नाही किंवा मी त्याच्याशी लढू शकतो. आणि मला फक्त महत्वाचं आहे की माझी ज्या व्यक्तीसोबत प्रेम करतो, ज्या व्यक्तीसोबत मनापासून राहायची इच्छा आहे, तिच्यासोबत आम्ही अनेक जण लिव्ह इन मधून राहतात. आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत लग्नाशिवाय एकत्र राहिलेले आहेत आणि खूप छान एकमेकांसोबत राहतात. त्यामुळे लग्न करावंच असं काही नात्यात म्हणजे भावनिक किंवा मानसिक ते बंधन नाही. ते बंधन फक्त सामाजिक आहे. ते मानायचे की नाही हे आपण प्रत्येकाने ठरवू शकतो. आता तर अर्थात लिव्ह इन हे कायद्याने सुद्धा तुम्ही एकमेकांसोबत, दोन प्रौढ व्यक्ती कायद्याने सुद्धा एकमेकांसोबत राहू शकतात आणि दोन व्यक्ती एकमेकांसोबत राहून मुलाला सुद्धा जन्म देऊ शकतात, एकमेकांसोबत सेक्स पण करू शकतात कायद्याने. त्यामुळे कायद्याने तुम्हाला याच्यात काहीच अडचण नाही. पण सामाजिक बंधन म्हणून अडचण येईल. तुमचं कुटुंब मान्य करेल का, आणि तुम्हाला कुटुंबाची मान्यता किती महत्वाची वाटते, तुम्हाला समाजाची मान्यता किती महत्वाची वाटते, यावरती ते उत्तर ठरेल. पुढचा प्रश्न असा आहे की सोशल मीडिया हा खूप महत्वाचा भाग बनलाय, तर प्रेमामध्ये सुद्धा महत्वाचा भाग बनला आहे का, आणि आपलं प्रेम त्यावर डिपेंड आहे का? ओके, छान प्रश्न आहे. खरंच हे 2 in 1 आहे बरं का. म्हणजे सोशल मीडियातून मी आता मागच्या सेशन मध्ये पण सेम हा प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये पण मी हेच सांगितलं होतं की आपल्याकडे जो कॉमन म्हण नेहमी वापरले जाते की कोंबडी आधी की अंडा आधी, तसा हा प्रश्न आहे की म्हणजे आधी प्रेमाच्या भावना की आधी सोशल मीडिया. सोशल मीडियातून दाखवलं जाणारं प्रेम आधी की त्या प्रेमाविषयीच्या भावना आधी. तर असं असतं, ह्या दोन्ही सायमल्टेनियस चालणाऱ्या भावना आहेत, सायमल्टेनियस चालणाऱ्या गोष्टी आहेत. आपण जेव्हा वयात येत असतो, आजकाल तर वयात येण्याचं प्रमाण सुद्धा खूप कमी झालंय. जे पूर्वी टीनेज मध्ये आपण म्हणायचो वयात येतात, किशोर वय म्हणजे टीनेज असं आपण म्हणायचो, 13 पासून सुरू होणारं, जे आता अगदी 10, 11, 12 पर्यंत येऊन ठेपलेलं आहे. त्यामुळे याला सुद्धा कारण सोशल मीडियाचे. याला कारण लहानपणापासून आपल्या मुलांच्या हातात दिलेला मोबाईल, आपल्या हातात दिलेला मोबाईल, आपण जे बघतो टीव्ही, चित्रपट, त्यातून दिसणारे सगळे अर्धनग्न शरीर, त्यातून आपल्या हार्मोन्सला मिळणारी उत्तेजना आणि त्यातून भिन्नलिंगी व्यक्तीविषयी आकर्षणाच्या भावना वाढत जाणं आणि त्यातून आपल्या हार्मोन्स जे आहेत, डोपामिन असेल, सेरोटोनिनची निर्मिती व्हायला सुरू होणं, ऑक्सिटोसिन आपल्या शरीरामध्ये तयार व्हायला सुरू होणं आणि मग आपल्या या सगळ्या विचारांतून आनंद वाटायला लागणं, या विचारांची मजा वाटायला लागणं आणि मग या सगळ्या भावना मग ज्याला आपण आता प्रेम म्हणतो, जे खरं तर आकर्षणाचे आहेत पण आपल्या समोर प्रेम म्हणून आलेले आहेत आतापर्यंत, त्या भावना आपल्या मनामध्ये यायला लागतात. त्यामुळे दोन्हीचं प्रमाण सारखंच आहे. प्रेम कसं असावं, प्रेम कसं व्यक्त करावं, प्रेमात कसं जगावं, हे सुद्धा आपल्याला सोशल मीडियात शिकवतो. त्यामुळे बऱ्याच चुकीच्या गोष्टी आपण सोशल मीडियातला घेऊन चालत असतो पुढे आणि त्यामुळे आपल्याला वास्तविक आयुष्यामध्ये बऱ्याच त्यातून प्रॉब्लेम होत असतात. त्यामुळे हे दोन्ही सायमल्टेनियस चालणारं नातं आहे. आपल्याला सोशल मीडिया सांभाळत असताना किंवा सोशल मीडियातून सगळ्या गोष्टी शिकत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की सोशल मीडिया हा वास्तविक आयुष्यापासून खूप लांब आहे. आपल्या चित्रपटातलं आयुष्य 3 तासाचं असतं, आपलं आयुष्य हे 60-70 वर्ष किमान असतं. त्यामुळे तिथलं आभासी दुनिया आणि वास्तविक दुनिया यातला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. तिथे प्रेमातून लग्नापर्यंत पोहोचलं की प्रेम पिक्चर संपतो, इथे तिथून पुढे खऱ्या आयुष्याचा पिक्चर सुरू होतो. त्यामुळे त्यातला हा फरक आपण जर लक्षात घेतला तर आपण सोशल मीडियातल्या आभासी प्रेमापासून आपल्या प्रेमाच्या भावनांना वाचवू शकतो आणि खऱ्या अर्थाने वास्तविक प्रेम समजून घेऊ शकतो. पण सोशल मीडियाचा आपल्या प्रेम भावनावर परिणाम होतो का, तर 100% होतो. अनेक गाणी, रोमॅन्टिक गाणी जी असतात ती आपल्याला प्रेम भावना आपल्या मनामध्ये तयार करतात
मी जे म्हटलं की जे आपले फडणीस असतात म्हणजे फेरोमोन्स, सेरोटोनिन, डोपामिन हे जे आहे, हे जसं आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीकडे पाहिल्यावर आपल्या मनात होणाऱ्या गुदगुल्या ज्या असतात त्या या फडणीसमुळे होत असतात. तशाच गुदगुल्या तुम्ही अनेक जण विचार करा की आपण जेव्हा रोमॅन्टिक पिक्चर बघतो किंवा रोमॅन्टिक गाणी ऐकतो त्यावेळी सुद्धा आपल्याला खूप हलकं किंवा खूप भारी, गोड, रोमॅन्टिक भावना आपल्या मनामध्ये येत असतात. त्याचं कारण सुद्धा हे फडणीसच असतं. आणि म्हणून त्या ज्या एकीकडे त्या सगळे गाणे ऐकत असताना, रोमॅन्टिक मूव्हीज बघत असताना हे फडणीस ऍक्टिव्ह होणं आणि ते फडणीस ऍक्टिव्ह झाल्यामुळे माझ्या मनात प्रेमाच्या भावना तयार होणं आणि मला कोणीतरी जोडीदार असावा असं तीव्र मनातून वाटायला लागतं. आणि मग आजूबाजूला दिसणारे जे मित्रमैत्रिणी आपले आहेत त्यांच्या कोणाचा तरी आपण शोध घेत राहतो आणि त्या शोधातून आपण कोणाच्या तरी बऱ्याचदा अशा पद्धतीने सुद्धा प्रेमात पडत असतो. त्यामुळे या दोन्हींचं नक्की नातं आहे. आपण ते समजून घेतलं पाहिजे, यातलं रियालिटी आणि आभासी प्रेम. ओके सर. पुढचा प्रश्न असा आहे की सेक्स नंतर टाइम दिला पाहिजे का? सेक्स नंतर टाइम दिला पाहिजे का? हा. सेक्स नंतर टाइम दिला पाहिजे का म्हणजे मला नाही कळाला प्रश्न. नेमकी सेक्स नंतर कशाला टाइम दिला पाहिजे? दीपाली काडारे यांचा हा प्रश्न आहे. हा, दीपाली विचारलं, म्यूट काढून तरी चालेल म्हणजे नेमकं क्लिअर होईल. सेक्स नंतर वेळ दिलेला, हा म्हणजे मी दीपाली काडारे. हा सर, सेक्स नंतर कसं त्या फिलिंग परत येतात किंवा वाटतं त्याबद्दल, तर त्या समोरच्या व्यक्तीने आपल्याला टाइम दिला पाहिजे का नंतर, किंवा आपण हट्ट असं धरू शकतो का? ओके ओके. आता याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिलं मी जे म्हटलं की सेक्सच्या भावनेचा आपण आदर करायला पाहिजे. जो समोरच्याच्या मनात आलेला असो किंवा स्वतःच्या मनात आलेली असो, सेक्सची नैसर्गिक भावना आहे ती आदराने घ्यायला पाहिजे. त्यानंतर जेव्हा मला एखाद्याशी सेक्स करावं असं वाटतं, समोरच्यालाही तसं वाटतं आणि आम्ही एकमेकांसोबत सेक्स करतो, मग ते मैत्रीत असो, प्रेमात असो, लग्नात असो किंवा लग्नाशिवाय असो. लग्नात असेल तर वेगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही एकमेकांना ते नातं कसं समजताय त्यानुसार. लग्नाशिवायचा आधी आपण बघू आणि मग नंतर लग्नातल्या सेक्सचा विचार करूयात. लग्नाच्या आधी तुम्ही मैत्रीत किंवा प्रेमात असताना, किंवा मैत्री किंवा प्रेम काहीच नाही पण फक्त तुम्हाला एकमेकांशी सेक्स करावं असं वाटतंय आणि तुम्ही करताय, यात एक गोष्ट महत्वाची आहे की तुम्हाला दोघांनाही जेव्हा वाटतंय तेव्हाच तुम्ही तो सेक्स करताय, मग ती मैत्री असो, प्रेम असो किंवा नसो. दुसऱ्या वेळी जेव्हा तुम्हाला तो सेक्स आवडायला लागतो, एकदा तुम्ही सेक्स केल्यानंतर, पण तो समोरच्या व्यक्तीला सुद्धा आवडायला पाहिजे. तुम्हाला त्या एकदा सेक्स केल्यानंतर पुन्हा सेक्सची इच्छा होऊ शकते का? तर 100% अनेकांना होऊ शकते, काहींना नाही होऊ शकत. प्रत्येकाची सेक्सची सुद्धा भावना वेगवेगळी असते, प्रत्येकाची सेक्सच्या भावनेची तीव्रता वेगवेगळी असते, सेक्सची गरज वेगवेगळी असते. त्यामुळे मला एकदा सेक्स केल्यानंतर मला पुन्हा सेक्स हवा असा वाटू शकतो, पण तो समोरच्या व्यक्तीला वाटेलच असा नाही. त्यामुळे आपण त्याच्यावरती ती जबरदस्ती करता कामा नये. आता हे जर आपण लग्नात असू, तर लग्नात मात्र असं होतं की आपल्या समाजाने लग्नाच्या बाबतीत एवढं बंधन घालून दिलेलं आहे की तुम्ही लग्नानंतर एकाच व्यक्तीसोबत सेक्स करण्याचा तुम्हाला अधिकार आहे आणि एकाच व्यक्तीसोबत सेक्स करण्याची परमिशन आहे. त्यामुळे जर समोरच्या मला आता सेक्स करायला आवडायला लागले आणि समोरच्या व्यक्तीला आवडत नाही तर मात्र खूप प्रॉब्लेम आणि माझी कुचंबना आहे. तर अशा वेळेस मात्र तुम्ही दोघांनी मिळून त्याच्यावरती सोल्युशन काढायला पाहिजे. जर समोरच्या व्यक्तीला सेक्स करणं अजिबातच आवडणार नसेल, म्हणजे तुम्ही आधी सेक्स करण्याची दोघांच्या सेक्स विषयीच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत की सेक्स मधलं तुला काय आवडतं, त्याला काय आवडतं, हे दोघांनी समजून घेतलं पाहिजे. दोघांनाही जर समान आवडी काय असतील सेक्स विषयीच्या, मग त्यातले अनेक प्रकार आहेत, सेक्स मधले अनेक पोझिशन्स आहेत, सेक्स मधले अनेक प्रकार आहेत, हस्तमैथून आहे, मुखमैथून आहे किंवा जे लिंग योनी मैथून आहे. तर तुम्हाला यातलं नेमकं कोणतं आवडतं, की तुम्हाला सेक्सच्या आधीचा रोमांस आवडतो, दोघांनाही रोमांस आवडतो, की एकाला लिंग योनी संबंध आवडतात, तर हे दोघांनी तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. जर असं लक्षात आलं बोलल्यानंतर की आपल्या समोरच्या जोडीदाराला अजिबातच सेक्समध्ये इंटरेस्ट नाही आणि आपण कितीही बोललं तरी त्याला ते करण्यात मजाच येत नाही किंवा त्याची ती इच्छाच नाही, तर मात्र मग तुम्ही तुमच्या सेक्सच्या बाबतीत वेगवेगळे पर्याय सेक्सच्या भावनेच्या बाबतीत तुम्ही वापरायला पाहिजेत. त्यातला सगळ्यात पहिला पर्याय जो आपल्या हाताशी नेहमी असतो, जो लग्नाच्या आधीही लग्नाच्या नंतर आणि सेक्स आपला चालू असो किंवा नसो ऍक्टिव्ह, तरी सुद्धा तो आपल्या हातात असतो, तो म्हणजे हस्तमैथून, की जो कुणीही करू शकतो आपण. आणि स्त्रियांना तर लिंग योनी मैथुनापेक्षा हस्तमैथुनामध्ये जास्त आनंद स्त्रियांना मिळत असतो, पुरुषांना सुद्धा मिळतो, पण स्त्रियांना हस्तमैथुनामध्ये मिळणारा आनंद हा लिंग योनी मैथुनापेक्षा मिळणाऱ्या आनंदापेक्षा जास्त मोठा असतो. त्यामुळे त्या पद्धतीने आपण स्वतःला सॅटिस्फाय करू शकतो. आणि नाहीच आपल्याला लिंग योनी संबंधच अपेक्षित असतील तर मात्र आपण मग
इतर जोडीदारांच्या शोध आपल्याला घ्यावा लागेल आणि तशी तयारी आपल्याला ठेवावी लागेल. त्यासाठी जी काही तयारी लागेल, शारीरिक, मानसिक, सामाजिक विरोधाची तयारी, कौटुंबिक विरोधाची तयारी आणि त्याचबरोबर मेडिकल सगळी माहिती घेणं, गर्भनिरोधकांची माहिती घेणं, हे सगळ्याविषयी आपण तयारी करून मग ते आपण करू शकतो. पण सेक्सची भावना कुणावरच लादता येत नाही, हे बेसिक उत्तर आहे आपल्या प्रश्नाचं. त्यामुळे माझ्या मनात असणारी भावना समोरच्याच्या मनात असेलच असं नाही. मला एकदा केल्यानंतर सेक्स पुन्हा पुन्हा करावासा वाटू शकतो, जो समोरच्याला वाटेलच असं नाही. त्यामुळे दोघांची इच्छा असल्याशिवाय सेक्सचा आग्रह आपण धरता कामा नये. आपण समोरच्याचा होकार किंवा नकार दोन्हींचा आदर केला पाहिजे. समोरच्याचा नकार असेल तर आपण त्याला ती जबरदस्ती करता कामा नये. पण आपल्याला वाटू शकतं का ते नॉर्मल आहे का? तर 100% नॉर्मल आहे. पुन्हा किती वेळा वाटू शकतं ते नॉर्मल आहे. समोरच्याला वाटत नाही म्हणून ते ॲबनॉर्मल आहे का? तर तसंही काही नाही. त्याला प्रत्येकाची सेक्सची गरज वेगवेगळी असते. त्यामुळे त्याला कदाचित काही काळाने वाटू शकतं, कदाचित वेळ देणं गरजेचं असेल, त्याला वेळ हवा असेल, तिला वेळ हवा असेल, त्यानंतर त्यांच्या मनात ती भावना येऊ शकते, असंही होऊ शकतं. किंवा कदाचित तुमच्या पहिल्या सेक्समध्ये असं काही घडलं का की जे त्याला किंवा तिला आवडलं नाही आणि त्यामुळे त्याला पुन्हा तुमच्याशी सेक्स करायची इच्छा होत नाही, असं काही आहे का? हे समजून घेतलं पाहिजे. मग आपल्या लक्षात येईल नेमका प्रॉब्लेम कुठे आहे. येस वैभवी. येस वैभवी, पुढचा प्रश्न घेऊया. वैभवी, सौरभ घेऊयात पुढचा प्रश्न. हो घेऊया आता. हॅलो. हा बोल. हा सर, एक मिनिट. हा हा सर, लग्न झाल्यावर पण दुसऱ्या व्यक्तीसोबत सेक्स करू शकतो का? 100% करू शकतो. ते करताना मी आता सांगितलं तेवढं तयारी पाहिजे. त्याच्या आधी दुसऱ्या व्यक्तीसोबत सेक्स करण्याची गरज का वाटते आपल्याला हे बघितलं पाहिजे. आपल्या जोडीदाराशी बोलणं शक्य आहे का या बाबतीत तेही पाहिलं पाहिजे. जर जोडीदाराशी बोलणं शक्य नाही, जोडीदार हे अजिबातच मान्य करणार नाही असं लक्षात आपल्या आलं असेल आणि तरी आपल्याला मात्र ते करायचं असेल तर मग आपल्याला ह्या फक्त सगळ्या गोष्टींची तयारी ठेवावी लागेल. हे कळाल्यानंतर, जोडीदाराला कळाल्यानंतर होणारे परिणाम, समाजात कळाल्यानंतर होणारे परिणाम, कुटुंबात कळाल्यानंतर होणारे परिणाम, या सगळ्याची तयारी आपली जर असेल, आपण पूर्ण त्यासाठी मानसिकरित्या तयार असू तर लग्नानंतरही आपण इतर व्यक्तींसोबत संबंध ठेवू शकतो. आणि जर आपल्या जोडीदाराची संमती असेल किंवा जोडीदाराशी बोलून त्याला जर याच्या बाबतीत काही हरकत नसेल, मग तर खूप मनमोकळेपणाने आपण याचा आनंद घेऊ शकतो. फक्त हे करताना एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत जेव्हा आपण सेक्स रिलेशन ठेवत असू तेव्हा आपल्याला गर्भनिरोधकांची मात्र तुम्ही पुरेपूर माहिती करून घ्या. मी माझ्या पेजवरती, सचिन तिटे नावाचं जे पेज आहे त्याच्यावरती सविस्तर त्याच्यावरती पोस्ट लिहिलेले आहेत, त्याही तुम्ही वाचून घ्या. कारण त्याविषयीचे खूप गैरसमज असतात गर्भनिरोधकांचे. आपण वेगवेगळे नैसर्गिक काही उपाय गर्भनिरोधाचे वापरत असतो, ते खूप वेळा चुकीचे ठरतात. कारण नैसर्गिक गर्भनिरोधाचे उपायच नसतात कधीच, कारण निसर्गाला गर्भनिरोध मान्यच नाहीये. निसर्गाला प्रत्येक सेक्समधून गर्भच व्हावा हेच मान्य असतं. त्यामुळे गर्भनिरोधक कधीच नैसर्गिक नसतात, ते आपण अनैसर्गिकरित्याच तयार केले आहेत. त्यामुळे त्याची व्यवस्थित माहिती घ्या आणि त्यानंतर मात्र तुम्ही ह्या सगळ्या बाकी परिणामांची जर तुमची तयारी असेल किंवा जोडीदार जर तयार असेल तर मग तुम्ही नक्की ह्या नात्याचा आनंद घेऊ शकता. ओके सर, पुढचा प्रश्न असा आहे की किशोरवयीन मुले मुली मध्ये आकर्षण आणि त्यालाच प्रेम समजून झालेले लैंगिक संबंध हे कधी कधी कायद्याच्या म्हणजे पोक्सो कायद्याच्या चौकटीत येतात. याबाबत किशोरवयीन मुलांसोबत कशा प्रकारे संवाद साधायला हवा, असा विजय खरात यांनी प्रश्न विचारलाय. ओके, खूप छान प्रश्न आहे. यासाठी लैंगिक शिक्षणाची गरज जी आपण म्हणतो ती इथं खूप महत्वाची आहे. अनेकदा आपण काय होतं, सगळ्यात पहिले लहानपणापासून प्रत्येक स्त्री पुरुषामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलामध्ये, प्रत्येक मुलीमध्ये लैंगिक अवयवांविषयीचं आकर्षण असतं. त्याविषयी सुद्धा मी आत्ताच पेजवर सविस्तर लिहिलेलं आहे. लैंगिक आकर्षण आपल्या स्वतःच्या अवयवांविषयी जसं असतं तसं इतरांच्या अवयवांविषयी सुद्धा असतं आणि खास करून भिन्नलिंगी व्यक्तीच्या लैंगिक अवयवाविषयीचे जास्त आकर्षण असतं. सुरुवातीला म्हणजे पुरुष असेल तर माझं लिंग असं लटकणार आहे आणि त्या मुलीचं लिंग मात्र तिचं कसं सपाट आहे,
असं कसं काय, माझी सूची जागा अशी, तिची सूची जागा तशी, किंवा मुलींनाही पडणारे प्रश्न की मुलांची सू कशी ते उभे राहून करू शकतात, आम्हाला करता येत नाही. इथपासून मग एकमेकांचे लैंगिक अवयव पाहणं, ती पाहण्याची इच्छा होणं, इथपासून ह्या सगळ्या भावना सुरू होतात. तिथून खरं तर लैंगिक शिक्षण देणं आपल्या हातात असतं. त्या वयापासून, अगदी वयाच्या 1-2 वर्षापासून आपण या लैंगिक शिक्षणाची सुरुवात करायला पाहिजे. सगळं शरीर स्त्रीचं आणि पुरुषाचे कसे वेगवेगळे असतात, त्याची कारणं काय, त्यातला फरक काय हे समजून सांगितलं पाहिजे. आणि मग वयात येताना होणारे जे मनातल्या या फडणीस किंवा हार्मोनल चेंजेस असतात त्याविषयी सुद्धा आपल्याला आधीच मुलामुलींना सांगता येऊ शकतं की हळूहळू तुमच्या मनामध्ये असे असे विचार येतील, तुम्हाला कुणीतरी आवडायला लागेल. हे आवडायला लागणं हे खूप स्वाभाविक आहे, नॅचरल आहे. पण ते आवडणं म्हणजे प्रेम नाही. आय लाईक यू इज ऑलवेज नॉट इक्वल टू आय लव्ह यू. आय लाईक यू आणि आय लव्ह यू याच्यामध्ये फरक असतो. हा फरक आपण मुलांना आधीपासून समजावून सांगू शकतो. आणि जसं आपला संवाद जेवढा चांगला असेल मुलांशी, तेवढं मुलांना ह्या गोष्टी समजून घ्यायला जास्त मदत होते. आणि बऱ्याचदा सुरुवातीच्या वेळी जे लैंगिक आकर्षणातून होणारी नाती तयार होतात ती फक्त एक काय ह्या कुतूहलापोटीच तयार होत असतात. लैंगिक संबंध सुद्धा बऱ्याचदा याच कुतूहलातून तयार होतात. तर लैंगिक संबंध या किमान 18 वर्षाच्या आत होऊ नयेत यासाठी, खरं तर हे 18 वर्षाच्या आत होऊ नयेत हे फक्त आपणच ठरवले आहे, हे निसर्ग ठरवत नाही. बाहेरच्या अनेक देशांमध्ये सुद्धा 18 वर्षाच्या आधीचे संबंध मान्य आहेत, पण आपल्याकडे कायद्याने ते मान्य नाही. त्यामुळे 18 वर्षाच्या आधी कायद्याने तो गुन्हा ठरू शकतोय, त्यांनी सांगितलेलं अगदी 100% खरं आहे. त्यामुळे कायद्यात ते अडकू नये म्हणून आपण त्यांना आधीपासून जर या विषयावर मोकळा आपला संवाद असेल आणि आपण जर व्यवस्थित समजावून सांगितलेलं असेल या भावनांशी डील कसं करायचं, त्यासाठी या भावना बऱ्याचदा काय होतं की या भावना कंट्रोल होत नाहीत आणि त्यातून मग पुढे जाऊन या लैंगिक संबंध एकमेकांशी करण्याचे प्रकार होतात. ते होऊ नयेत म्हणून या भावना कंट्रोल कशा करायच्या किंवा त्या कंट्रोल होण्यापेक्षा त्यांचं दमन न करता शमन कसं करायचं, म्हणजे त्या भावना आतल्या आत न दाबता बाहेर कसं काढायचं, त्यासाठीचा हस्तमैथुन हा जो खूप चांगला पर्याय आहे, भन्नाट पर्याय आहे, जो अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून आपल्याला वापरता येऊ शकतो. जेव्हापासून मनामध्ये या भावना तयार होतात तेव्हापासून अगदी लग्न होईपर्यंत आणि लग्नानंतर सुद्धा शेवटपर्यंत हा पर्याय वापरता येण्यासारखा आहे. अतिशय निरुपद्रवी, कुणालाही त्रास न देणारा, स्वतःलाही आणि इतरांनाही त्रास न देणारा असा तो उपाय आहे. त्याच्याविषयी आपण त्यांना पुरेशी माहिती देऊ शकतो. लैंगिक अवयवांची स्वच्छता कशी ठेवायची हे सगळं शिकवू शकतो. आणि हे सगळं मला वाटतं जर त्यांच्याशी व्यवस्थित बोलणं झालेलं असेल तर आपल्याला बऱ्यापैकी हे प्रकार थांबवता येऊ शकतात. आणि किमान 18 वर्षापर्यंत लैंगिक संबंध न करता त्यानंतर मग तुम्ही हे करू शकता असं आपण त्यांना शिकवू शकतो. ओके सर, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बऱ्याचदा लग्न होऊन पुरुष अथवा स्त्री एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ठेवतात आणि तरीही माझ्या बायकोवर माझं अथवा नवऱ्यावर माझं प्रेम आहे हे उघडपणे बोलतात. हे प्रेम असतं का? आता पुन्हा एकदा लक्षात घ्या, प्रेम आणि सेक्सच्या भावना यामध्ये सुद्धा फरक आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस माझं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे फक्त त्याच व्यक्तीसोबत मला सेक्स करावं असं वाटेल असं नसतं. सेक्सच्या भावना अनेकदा असं असतं की माझ्या ज्या व्यक्तीवर प्रेम आहे, प्रियकर प्रेयसी जो माझा आहे त्याच्यावर माझं खूप प्रेम आहे, पण त्याच्याकडून किंवा तिच्याकडून माझ्या सेक्सच्या भावना पूर्ण होत नाहीत. सेक्सचा जो आनंद मला मिळायला पाहिजे तो त्या व्यक्तीकडून मिळत नाही. तर अशा वेळीस मला त्या सुद्धा गरजेच्या वाटतात. पण म्हणून ज्या व्यक्तीबरोबर मी सेक्स करेल दुसऱ्या, त्या व्यक्तीबरोबर मला आयुष्यभर नाही राहायचं. मला आयुष्यभर याच व्यक्तीबरोबर राहायचे जिच्यावर मी प्रेम करते. पण फक्त ती व्यक्ती माझ्या सेक्सच्या भावना पूर्ण करू शकत नाही. म्हणून मी दुसऱ्या व्यक्तीसोबत जर सेक्स करत असेल तर याचा अर्थ त्या प्रेमाशी काही धोका होतोय किंवा प्रेमाचं ते नाटक आहे किंवा खोटं प्रेम आहे असं काही होत नाही. मुळात या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी इथे लक्षात घ्यायला पाहिजे. आपण समाजाने आतापर्यंत बंधनं अशी लावलेली आहेत की तुमचं ज्याच्यावर प्रेम आहे किंवा ज्याच्यासोबत लग्न केलंय फक्त त्याच्याशी सेक्स करण्याची परमिशन, आणि दुसरं कोणाशी सेक्स केला तर पहिल्याशी तुम्ही धोका केलाय असा त्याचा अर्थ होतो, असं आपल्या समाजाने आतापर्यंत सामाजिक व्यवस्थेने सांगितलेलं आहे, जे चुकीचं आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे प्रेम आणि सेक्स या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सेक्स मला अनेकांसोबत करावा असं वाटू शकतो आणि तो केला म्हणून मी ज्या व्यक्तीसोबत प्रेम करते किंवा करतो ते काय प्रेम खोटं ठरत नाही. फक्त शक्य असेल, दोघांनाही जर मान्य असेल आणि दोघांच्या मान्यतेतून जर असे संबंध ठेवता आले तर ते खूपच छान आहे. म्हणजे जर माझ्या जोडीदारालाही मान्य असेल की माझं, म्हणजे आपल्याकडे कसं आहे ना, लग्नानंतर एकाच व्यक्तीकडून सगळ्या अपेक्षा केल्या जातात.
म्हणजे अगदी शारीरिक, आर्थिक, मानसिक, भावनिक आणि लैंगिक या सगळ्या गरजा एकाच जोडीदाराने पुरवाव्यात अशी आपली सामाजिक व्यवस्था सांगते. पण आपला कोणताच जोडीदार आपल्या नात्यातला की हा ऑलराऊंडर नसतो. त्यामुळे एकाच व्यक्तीकडून सगळ्या अपेक्षा कशा पूर्ण होतील? कधी कधी आपल्याला मानसिक आधार आपल्या जोडीदाराकडून नाही, दुसऱ्या कुणाकडून तरी चांगला मिळू शकतो. आपण जसं आर्थिक शेअरिंग इतर कुणाकडून करून घेऊ शकतो जेव्हा पैशाची अडचण येते. जेव्हा आपलं वैचारिक काही अडचण येते त्यावेळेस आपण जसं आता आपण जे करतोय ते वैचारिक शेअरिंग आहे. आपण वैचारिक शेअरिंग जसं इतरांशी करू शकतो, भावनिक शेअरिंग करू शकतो, आर्थिक करू शकतो, तसं आपण अर्थातच लैंगिक शेअरिंग सुद्धा आपण करू शकतो इतरांशी. फक्त आपल्याकडे ते आतापर्यंत समाजाने मान्य केलेलं नाहीये. त्यामुळे आपण त्याच्याकडे टॅबू म्हणून बघतो किंवा ते म्हणजे वाईट आणि एकापेक्षा अनेक व्यक्तींसोबत करणं म्हणजे व्यभिचार असले शब्द आपण आतापर्यंत पुढे आणलेले आहेत, जे चुकीचे आहेत. हे आता आपण लक्षात घेतलं पाहिजे. आतापर्यंत बंधनातून त्याच्याकडे बघितलं, आता आपण स्वातंत्र्याचा विचार करणारे, मोकळेपणाने जगणारे सगळे जर असू तर आपण हा सुद्धा एक स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. आणि प्रत्येकाला लैंगिक आनंद मिळवण्याचा सुद्धा पुरेपूर अधिकार आहे. एकच आयुष्य आहे, त्या एकाच आयुष्यात एकाच जोडीदाराकडून जर तो आनंद मिळत नसेल तर एकाशिवाय इतर जोडीदारांकडून तो आनंद मिळवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे, पुरुषाला आणि स्त्रीला सुद्धा. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ओके सर, पुढचा प्रश्न असा आहे की मित्रमैत्रिणी नसल्यामुळे एकलकोंडीपणा आल्यासारखा वाटणे आणि त्यातून मानसिक आजार आल्यासारखं वाटणे, यासाठी काय करता येईल? खरंय, असं होऊ शकतं. आपल्याला प्रत्येकाला, आपण समाजशील प्राणी आहोत, त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला कुणीतरी आपल्या सोबत असावं, कुणाशी तरी बोलता यायला हवं असं आपल्याला सतत वाटत असतं. आणि तसं जर कोणी भेटलं नाही तर त्यातून आपल्याला एकटेपण, एकाकीपणातून निराशा 100% येऊ शकते. यातून बाहेर निघण्याचे काही उपाय, जर आपल्याला समजा असं आजूबाजूला जर कोणी भेटत नसेल, म्हणजे आता आपण मैत्री सुद्धा कोणावर लादू शकत नाही, प्रेम जसं कोणावर लादता येत नाही तसं मैत्री सुद्धा लादता येत नाही, तर मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? तर आपण स्वतः त्याचे काही उपाय काढायला पाहिजे. जसं की माझं वाचनावर प्रेम आहे का? मी पुस्तक वाचनात वेळ घालवू शकते, पुस्तकांना मित्र बनवू शकते. किंवा जर माझं लिखाणावर प्रेम असेल, मी काही लिहू शकते. माझ्या मनात येणारे विचार मला कुणाशी तरी शेअर करायचे आहेत, पण शेअर करण्यासाठी मला प्रत्यक्ष कुणीतरी भेटत नाही, मुलगा किंवा मुलं, म्हणजे प्रत्यक्ष व्यक्ती कुणी नाहीये, पण माझ्याकडं पेन आहे, वही आहे, मी माझ्या मनातले विचार सगळे लिहून काढू शकतो. आणि सगळे विचार लिहून काढल्यानंतर माझ्या मनातल्या जेव्हा भावना सगळ्या मोकळ्या होतील ना, मनातली निराशा सुद्धा आपोआप कमी होते. बऱ्याचदा काय होतं, भावना साचून राहिल्यामुळे, नैराश्याच्या भावना आपल्या आतच दडपून राहिल्यामुळे त्याचं मनोशारीरिक आजारांमध्ये रूपांतर होतं. सुरुवातीला ते मानसिक असतं, त्यानंतर शारीरिक सुद्धा होतं. आणि मग त्यातून आपण ज्याला सायकोसोमॅटिक डिसिजेस म्हणतो, म्हणजे मनोशारीरिक आजार, त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. ते होऊ नये म्हणून आपले हे विचार सांगण्यासाठी इतर व्यक्ती कोणी भेटत नसतील तर आपण ते लिहून काढावेत. आणि आपण काही आवडते मूव्हीज बघू शकतो, आवडती सिरीज बघू शकतो, आवडती पुस्तकं वाचू शकतो. आणि आपल्या आजूबाजूला जे व्यक्ती असतील आपल्या जवळचे, त्यांच्यासोबत आपण बोलायचा प्रयत्न करू शकतो. कुणीच नाही भेटलं तर आपले विचार लिहून काढू शकतो. आणि अगदी एवढंही सगळं करून जर होत नसेल तर आपण काउन्सिलरला भेटायला पाहिजे, सायकोलॉजिस्टला भेटायला पाहिजे. त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नसतं. सायकोलॉजिस्टला किंवा काउन्सिलरला भेटणं म्हणजे काहीतरी वाईट गोष्ट किंवा आता मी काही वेड्यात निघालोय का, मी काही वेडी झाले का असं म्हणण्याचं काही कारण नाही. जसं आपलं डोकं दुखतं, सर्दी होते, खोकला होतो, तसं आपलं मन सुद्धा आजारी पडू शकतं. आणि ते आजारी पडण्याचे कारण बऱ्याचदा नैराश्य कधी येते, ज्यावेळेस आपलं डोपामिनचं प्रमाण थोडं कमी होतं, आपलं सेरोटोनिनचं, हे जे हार्मोन्स आहेत ना आनंद निर्माण करणारे, सेरोटोनिन, डोपामिन, ऑक्सिटोसिन, हे आपल्याला उत्तेजित करणारे हार्मोन्स आहेत, आपल्यामध्ये उत्साह आणणारे, ऊर्जा आणणारे हार्मोन्स आहेत. हे जेव्हा कमी कमी होत जातात तेव्हा आपल्या मनामध्ये निराशेची भावना येऊ शकते. आणि ती भावना घालवण्यासाठी जर हे हार्मोन्सचं प्रमाण जर आपल्याला इतरत्र भेटत नसेल कुणी, तर आपण डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टर तुम्हाला काय औषधं देऊ शकतात ज्याने तुमचे सेरोटोनिन, डोपामिन पुन्हा वाढू शकतं आणि तुमच्या मनामध्ये पुन्हा चांगल्या भावना येऊ शकतात, नैराश्याची भावना निघून जाऊ शकते. त्यामुळे हे सगळे उपाय आहेत, यातले जे जे शक्य वाटतील ते आपण करायला पाहिजे. पुढचा प्रश्न असा आहे सर की प्रेमाच्या एका टप्प्यावर माझं कुटुंब आणि प्रेयसी किंवा प्रियकर यामध्ये एकाला निवडायची वेळ येते, तर त्यावेळेस काय करावं? यावेळेस पुन्हा हे असंच आहे की सापेक्ष उत्तर, म्हणजे प्रत्येक व्यक्तीवर डिपेंड आहे की मला त्यावेळेस काय वाटतंय, माझे कुटुंबीय जास्त जवळचे वाटतायत की प्रियकर प्रेयसी जास्त जवळचे वाटतायत. म्हणजे त्यात आता दोन्ही बाजूने विचार करता एक बघा असं आहे की जर तुम्ही
या टप्प्यावर प्रियकर प्रेयसीवरती तुमचा जास्त विश्वास असेल आणि तुम्ही पुरेपूर विचार करून तुमचा निर्णय घेताय, तुम्हाला 100% गॅरंटी असेल, तर बऱ्याचदा नाराज झालेल्या कुटुंबियांना नंतर तुम्ही दोघं मिळून तयार करू शकता. आयुष्य खूप मोठं आहे. या मोठ्या आयुष्यात नंतर पुढे जाऊन कधीतरी कुटुंबीय तयार होतात आणि ते तुमच्या आनंदात सामील होतात. कुटुंबियांना बाय डिफॉल्ट शेवटी त्यांना काय हवं असतं, तुम्ही आनंदी राहणं एवढंच त्यांना अपेक्षित असतं. कुटुंबियांचा विरोध कशामुळे असतो, तुम्ही आनंदी राहाल की नाही याची त्यांना खात्री नसते, यामुळे एकतर त्यांचा विरोध असतो किंवा त्यांना त्यांच्या पद्धतीने जो तुमचा आनंद वाटतो तो तुम्ही पाहिलेल्या प्रियकर प्रेयसीमध्ये मिळणार नाही असं त्यांना वाटतं, म्हणून ते विरोध करत असतात. पण तुम्ही विरोधातून लग्न केलं, त्यानंतर तुम्ही आनंदी राहून दाखवलं आणि मग तुम्ही त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधायचा प्रयत्न केला, तर अनेकदा असं आपण उदाहरण 90%च्या वर उदाहरणं अशी आहेत की नंतर कुटुंबीय तयार होतात, पुन्हा ते तुम्हाला सामावून घेतात. पण यावेळेस तुम्ही जर प्रियकर प्रेयसी ऐवजी कुटुंबीय निवडले तर मात्र प्रियकर प्रेयसी तुमच्या आयुष्यात परत कधीच येत नाहीत. तुम्हाला मग दुसरं कोणासोबत तरी नातं जोडावं लागतं आणि ज्या कोणासोबत तुम्ही लग्न कराल त्या व्यक्तीवर तुम्ही मनापासून प्रेम करू शकाल का ही शंका तुमच्याच मनात नेहमी राहील. आणि मग त्या व्यक्ती बरोबर पण ते खरं तर तो अन्याय असेल त्या व्यक्तीसोबत. पण जर तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करू शकला नाहीत तर प्रेम करू शकलात तर हरकतच नाही. पण यावर शेवटी प्रत्येकाच्या व्यक्तिनुसार उपाय निघतील. त्यातून तुमचे घरचे स्वभाव घरच्यांचा कसा आहे त्यावर पण डिपेंड आहे. म्हणजे जर घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं तर घरचे दोघांनाही जिवंत ठेवणार नाहीत, असं काही त्यांचा स्वभाव आहे का? किंवा असं जर परिस्थिती असेल तर मात्र मग तुमचा निर्णय त्या परिस्थितीनुसार तुम्ही घ्यायला पाहिजे. किंवा तुम्ही दोघे इतके रुचिता काय विचारता? किंवा तुम्ही दोघे इतके प्रॅक्टिकल असाल की आता ह्या स्टेजला आम्हाला असं वाटतंय की आमचं नातं पुढे नाही जाऊ शकत, तर आम्ही दोघेही म्युच्युअली अंडरस्टँडिंगने थांबू शकतो, असं तुमच्या दोघांचं असेल तर तुम्ही तोही मार्ग वापरू शकता. डिपेंड आहे सिच्युएशन कशी आहे. म्हणजे आता एकच उत्तर सगळ्यांसाठी लागू होणार नाही. तुमच्या दोघांचे विचार, त्यावेळेसची परिस्थिती, तुमचे कुटुंबीय कसे आहेत, तुम्ही दोघं भावनिक लेवलला किती एकमेकांचे क्लोज आहात, तुम्ही दोघं वैचारिक दृष्ट्या किती स्ट्रॉंग आहात, तुम्ही दोघं आर्थिक दृष्ट्या किती स्ट्रॉंग आहात, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग त्यावेळेस निर्णय घ्यावा लागेल, जो प्रत्येकाचा वेगवेगळा असेल. प्रत्येकासाठी एकच उत्तर नाही लागू होणार. पुढचा प्रश्न असा आहे सर की प्रेम आणि करिअर कसं हँडल करायचं?